सर्वांना जय भीम. मी राहुल कुमार सर्वांचं स्वागत करतो. मना वानखडे, प्राचार्य डॉक्टर मना वानखडे. आमच्या पिढीला डॉक्टर मना वानखडे यांच्याबद्दल फारसा परिचय नाही आहे, परंतु ज्यांचा आपल्याला परिचय आहे आमच्या पिढीला ते डॉक्टर यशवंत मनोहर, अर्जुन डांगरे सर किंवा वंदना महाजन मॅडम किंवा उत्तम अंबोरे सर जे आपल्या आज पॅनलमध्ये आहेत सोबत चर्चा करण्यासाठी. या लोकांवर ज्यांचा म्हणजे प्रभाव आहे किंवा मनोहर सर ज्यांचे विद्यार्थी राहिलेले आहेत असे डॉक्टर वानखडे आहेत. त्यामुळे डॉक्टर वानखडे ही किती महत्वाचे व्यक्तिमत्व आहे आंबेडकरी चळवळीसाठी हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणूनच एकूणच आपण जर बघितलं तर मराठी साहित्यामध्ये जे आंबेडकरी साहित्य रुजलं त्या रुजवण्यामागे ज्या व्यक्तीचा मोठा हात होता आणि त्यांच्यापासून एक जी साहित्य पिढी घडली असे डॉक्टर प्राचार्य मना वानखडे आहेत. आणि म्हणून आज त्यांच्या एका गौरव ग्रंथाच्या निमित्ताने ही चर्चा सत्राला आपण सुरुवात करतोय. तर आज या संवाद सत्राला जे प्रमुख महत्वाचे जे पाहुणे आहेत ते डॉक्टर यशवंत मनोहर आहेत. जय भीम सर. अर्जुन डांगरे सर आहेत. जय भीम सर. वंदना महाजन मॅडम आहेत. जय भीम मॅडम. जय भीम. आणि डॉक्टर उत्तम अंबोरे सर आहेत. जय भीम सर. तर या लोकांचा परिचय करून देण्याची गरज नाही कारण ही सर्व लोक सर्वांना परिचित आहेत. त्यामुळे मी या परिचयाच्या भांडरीत न पडता मी डॉक्टर उत्तम अंबोरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील जे चर्चासत्र आहे हे संवाद सत्र आहे याला सुरुवात करावी. धन्यवाद. आज 10 मे 2025 हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. क्रांतिदर्शी मना वानखडे जन्मशताब्दी कृतज्ञता ग्रंथाच्या निमित्ताने आपण आज एकत्र आलो आहोत. या निमित्ताने या ग्रंथाचे संपादक महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी माननीय यशवंत मनोहर सर, चिंतक आणि अतिशय महत्वाचे संपादक असणारे आमचे अर्जुन डांगळे सर, कवयित्री फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील अतिशय महत्वाचं नाव आणि मराठी विभागाच्या विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ माननीय वंदना महाजन, आणि वानखडे सरांचे जे काही आप्तसोखी आहे त्याच्यामध्ये प्राध्यापक किरण जाधव सर, अनिल धोके सर, चेतना सोनकांबळे मॅडम आणि वानखडे सरांचे जे काही अनेक विद्यार्थी होते हे सगळे आपल्या चर्चेमध्ये सहभागी आहेत. मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रो, मना वानखडे सरांकडे पाहताना मना वानखडे सर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या ड्रीमलँड मधले नागसेन वनातील अतिशय महत्वाचे प्राचार्य होते, जे अतिशय उच्च विद्याभूषितपणा इंग्रजी वाङ्मयाचे अतिशय चोखंदळ अभ्यासक होते. मॉरिस कॉलेज नागपूरवरून ते BA ऑनर्स गोल्ड मेडलिस्ट होते. त्यानंतर ते बाबासाहेब आंबेडकरांच्या एका हाकेवर मिलिंद महाविद्यालय प्राध्यापक म्हणून आले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचे 14 अतिशय महत्वाचे विद्यार्थी निवडले, त्यापैकी युरोपला पाठवण्यासाठी पैकी ते एक विद्यार्थी होते. त्यासोबत नंतरच्या काळात त्यांनी प्राध्यापकी करताना कॅलिफोर्निया येथे जाऊन MA केलं. नंतर मग त्यांनी PhD केलं. परत ते मिलिंद महाविद्यालयामध्ये आले. अमेरिकेत असताना त्यांनी जो काही अमेरिकन साहित्याचा अभ्यास केला, ब्लॅक रायटिंगचा अभ्यास केला, वॉल्ट व्हिटमन सारख्या अतिशय महत्वाच्या जागतिक दर्जाचा कवीचा अभ्यास केला आणि जी चळवळ त्यांनी पाहिली, जो माणुसकीचा लढा त्यांनी पाहिला, तो लढा आपल्याला इथे उभारता येईल का याचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. आणि त्याचं एक अतिशय महत्वाचं लोन, त्याचं एक महत्वाचं मिशन त्यांनी मिलिंद कॉलेजच्या परिसरात सुरू केलं आणि तशा प्रकारचा विद्यार्थी वर्ग त्यांनी तयार केला. मला सांगताना अतिशय आनंद होतो की आपल्या या चर्चेमध्ये सहभागी असणारे माननीय यशवंत मनोहर सर हे वानखडे सर हे प्राचार्य असताना त्यांचे विद्यार्थी होते आणि वानखडे सरांचा एक प्राचार्य म्हणून, प्रशासक म्हणून, चिंतक म्हणून, अभ्यासक म्हणून आणि एक वक्ता म्हणून सरांनी अतिशय जवळून त्यांचा खरं म्हणजे त्यांना पाहिलं, त्यांचा परिचय झाला. आणि मला असं वाटतं की जे वानखडे सरांच्या मनातलं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं मिशन होतं ते एका अर्थाने यशवंत मनोहर सरांनी पुढे नेलं. मला याचा अतिशय आनंद वाटतो की वानखडे सर आपल्यातून गेल्यानंतर त्यांचा जो विचार आहे तो आजच्या पिढीपर्यंत पोहोचावा, आजच्या पिढीने त्याच्यातून काही प्रेरणा घ्यावी, यासाठी यशवंत मनोहर सरांनी खरं म्हणजे क्रांतिदर्शी मना वानखडे सरांच्या वरचा हा कृतज्ञता ग्रंथ या ठिकाणी संपादित केला. याच्यावेळी जवळपास 65 लेख एकत्र त्यांनी मिळवले, अतिशय कमी वेळात, परंतु अतिशय शिस्तबद्धतीने त्यांनी काम केलं. याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्याचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि या ग्रंथामध्ये खरं म्हणजे काही वैचारिक लेख आहेत ज्याला सरांनी फार चांगलं नाव दिलं
त्याला ते असं म्हणतात की ते एका अर्थाने विचार मंथन करणारा हे भाग आहे. त्यानंतर एक स्मृती पिटक नावाचं सेकंड त्याच्यामधलं किंवा दुसरं भाग आहे. त्याच्यामध्ये वानखडे सरांना ज्या लोकांनी पाहिलं लाभला अशा लोकांच्या अनेक आठवणी त्या ठिकाणी आहेत. आणि मनोहर सरांनी जी ऑनलाईन एक मुलाखत दिली ती मुलाखत सुद्धा या ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे हा ग्रंथ हा अनेक अंगाने अतिशय महत्वाचा आणि एक वैचारिक ठेवा महाराष्ट्राला देईल, किंबहुना मी असं म्हणेन की भारताला जो एक वैचारिक ठेवा देईल अशा प्रकारचं अशा प्रकारचे चित्र मनोहर सरांनी या ठिकाणी उभं केलं. मी सुरुवातीला या चर्चेमध्ये माननीय यशवंत मनोहर सरांना विनंती करेन की त्यांनी जे मना वानखडे सरांना पाहिलं, जे अनुभवलं, ते प्राध्यापक म्हणून, प्राचार्य म्हणून, विचारवंत म्हणून, चळवळीचे उद्गाते म्हणून त्यांचा जो काय अनुभव आहे तो त्यांनी आपल्या समोर ठेवा. माननीय यशवंत मनोहर सर प्लीज. फुले आंबेडकरी चळवळीतील सर्व निष्ठावंत बहिणींनो आणि भावांनो, तुम्हा सगळ्यांना जय भारत, जय संविधान आणि जय भीम. या चर्चा सत्राचे संयोजन संस्था आणि सहभागी झालेले सर्व मान्यवर, म्हणजे माझे चळवळ बंधू अर्जुनजी डांगळे आहेत, वंदना महाजन आहेत, स्वतः उत्तम अंबोरे आहेत. ही सगळी मंडळी या ना त्या निमित्तानं संदर्भांनी डॉक्टर मना वानखडेंच्या कार्याचा परिचय असलेली, त्यांच्या विचाराचा परिचय असलेली, त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक बंडखोर तत्वज्ञानाचा आणि वाङ्मयीन तत्वज्ञानाचा म्हणजे विद्रोहाच्या सौंदर्य शास्त्राचा या सगळ्या लोकांनी परिचय करून घेतलेला आहे. त्यांना त्याची जाणीव आहे आणि मला खरोखर आनंद वाटतो की डॉक्टर मना वानखडेंचं हे जन्मशताब्दी वर्ष 2024 त्या निमित्तानं कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या काही त्यांच्या चाहत्यांनी, नातेवाईकांनी माझी एक दीर्घ मुलाखत घेतली. पण तेव्हा मला माझ्या डोक्यात असं आलं की वानखडे साहेबांच्या या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण त्यांच्या संबंधी कृतज्ञता व्यक्त करणारं काही एक दस्तऐवज केला पाहिजे, डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आहे. मी मिलिंदचा विद्यार्थी, त्यांनी मला खुद्द मिलिंदमध्ये प्रवेश दिला होता आणि पुढे खूप संबंध त्यांच्याशी आले. चळवळीच्या निमित्तानं, साहित्य चळवळीच्या निमित्तानं हे सगळं माझ्या डोक्यात होतं. आणि या माणसानं जे काम करून ठेवलेलं आहे ते काम या पुढच्या पिढ्यांना ऊर्जादायी आहे, प्रेरणादायी आहे आणि हे काम या पिढ्यांच्या पुढे आपण अंथरलं पाहिजे, ठेवलं पाहिजे असं मला मनापासून वाटलं भावंडांनो. आणि त्या दृष्टीने मी कामाला लागलो. एक 2-3 महिने त्यात माझे गेले, पण तो इतका आनंदाचा भाग होता की आपल्या लेखकांनी, मित्रांनी, महाराष्ट्रभरच्या लेखकांनी, मित्रांनी, थोडा मोठ्यांनी, नव्या पिढीमधल्या लेखकांनी, साहित्यिकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी, डॉक्टर मना वानखडेंच्या नातेवाईकांनी इतकं भरभरून सहकार्य केलं. लेखनाचं, आठवणी पाठवण्याचं, त्यांच्या वैचारिक साहित्याचं मंथन करणारे लेख इतके आले, मी खरं म्हणजे भारावून गेलो की वानखडे सरांसंबंधी केवळ मलाच एवढा परम आदर आहे असं नाही, हा परम आदर अख्ख्या महाराष्ट्राला आहे. 4-5 पिढ्यांच्या लोकांना तो आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की त्यांच्या संबंधी, त्यांच्या विचाराच्या संबंधी आपण एक जागर केला पाहिजे. वानखडे साहेब
ही केवळ बौद्ध समाजाची नाही, केवळ आंबेडकर समाजाची नाही, केवळ ज्याला बहुजन म्हणतो महाराष्ट्रातील त्या समाजाची गरज नाही, तर ती महाराष्ट्राची आणि अख्ख्या भारताची, भारताच्या वाङ्मय विश्वाची, सामाजिक सांस्कृतिक चर्चा विश्वाची, वाङ्मयीन चर्चा विश्वाची, सौंदर्यविषयक चर्चा विश्वाची ती गरज आहे असं मला प्रकर्षानं वाटतं. भावंडांनो, मी मिलिंदचा विद्यार्थी म्हणून हे कदाचित मला जास्त प्रकर्षानं वाटलं असेल, पण ते मला वाटलं आणि ते मनावर घेतलं मी. मला हे आपल्याला सांगितलं पाहिजे की आज आपण पाहता केवळ आपली आंबेडकरी चळवळ किंवा बौद्धांची चळवळ म्हणतो तिलाच एक प्रकारची स्थगिती आली आहे असं नाही. सगळ्या पातळ्यांवर भौतिक राजकारण आणि भौतिक सांस्कृतिक आणि धर्मकारण या गोष्टी इतक्या बलदंड पद्धतीनं आज लोकांच्या पारंपरिक मनांवरती प्रभाव टाकत आहेत की या महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतामधील परिवर्तनाच्या चळवळी, संविधाननिष्ठ चळवळी ह्या जवळजवळ क्षीणबल होत आहेत. परिवर्तननिष्ठ राजकारण करू पाहणारे पक्ष हे जवळजवळ क्षीण होत आहेत, त्यांचं गिळंकृतीकरण होत आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मी फार जबाबदारीने बोलतो आहे. म्हणजे एक पक्षी, एक धर्मी, एक नेत्याचं राजकारण, एकाधिकारी राजकारण असं या देशामध्ये सुरू होण्याची प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया या देशातील सगळ्याच परिवर्तनवादी राजकीय पक्षांना, संविधाननिष्ठ राजकीय पक्षांना, वाङ्मयीन चळवळींना, परिवर्तनवादी वाङ्मयीन चळवळींना, सामाजिक चळवळींना एका अर्थानं क्षीण करीत आहेत. त्यांची अस्तित्वे पुसून टाकली जात आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. हा एका अर्थानं परिवर्तनाच्या त्या उताराचा ओहोटीचा कालखंड आहे की काय. आणि आपल्याला हे मी सांगितलं पाहिजे, या ओहोटीच्या कालखंडात आपलाही काही हात आहे की काय, त्याचाही विचार आपल्या मंडळींनी, परिवर्तनवादी चळवळीतील सगळ्याच मंडळींनी जबाबदारीने करावा असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून मला प्रकर्षानं वानखडे साहेबांचा विचार आणि वानखडे साहेबांचा वाङ्मयीन विचार, विद्रोहाचा विचार, क्रांतीचा विचार, सामाजिक क्रांतीचा, सांस्कृतिक क्रांतीचा आणि वाङ्मयीन क्रांतीचा विचार या अशा वाताहतीच्या काळात, या ओहोटीच्या काळात कदाचित या सगळ्या समाजाला, तरुणांना या सगळ्या हरत चाललेल्या आकांक्षांना कदाचित नवी ऊर्जा देईल, नवक्षितिज देईल आणि एक नवबंध त्यातून निर्माण होऊ शकेल, एक नवं वादळ त्यातून निर्माण होऊ शकेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं, असं मला प्रामाणिकपणे वाटलं. आणि त्यासाठी डॉक्टर म.ना. वानखडेंचा हा सांस्कृतिक विचार आणि सामाजिक विचार, त्यासोबतच त्यांचा विद्रोहाच्या सौंदर्याचा विचार प्रामुख्याने या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची सूत्रे ही पुढे नेणारा हा तत्वज्ञ होता आपला, हा फिलॉसॉफर होता आपला. एक विलक्षण अशा प्रकारची बुद्धिमत्ता या माणसाजवळ होती. ते बौद्ध होते, आंबेडकरवादी होते. देव, आत्मा आणि स्वर्ग नरक ह्याच्या सगळ्या चैतन्यवादी गोष्टी आहेत तर त्यांनी बाबासाहेबांप्रमाणे पूर्ण नाकारून टाकल्या होत्या. ही गोष्ट आपण सच्चा आंबेडकरवादी
ज्याला मी सौत्रांतिक आंबेडकरवादी म्हणतो, ज्याला खऱ्या अर्थानं आजच्या ज्ञानविश्वातला अर्हत म्हणतो, तर डॉक्टर वानखड्यांमध्ये मला दिसला होता हा अर्हत, हा सौत्रांतिक आंबेडकरवादी, हा सौत्रांतिक बौद्ध या नव्या पिढ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कदाचित या मरगळीला एक नवी दिशा मिळेल, एक नवा प्रकाशाचा मार्ग मिळेल, एक नवी ताकद मिळेल, बदलू शकेल. आहे ते सगळं बदलतं, बुद्ध म्हणतो त्याप्रमाणे सब्बम अनिच्चम, सगळं बदलणार आहे. आहे ती परिस्थिती ही चिरंतन आहे असं समजण्याचं कारण नाही. ती बदलू शकते, पण ही केवळ स्वतःच्या इच्छेने बदलू शकत नाही, तर लोकांच्या क्रांतीच्या इच्छेच्या रेट्यानं बदलते. हा बदल व्हावा. आणि वानखडे, डॉक्टर म.ना. वानखडेंच्या निमित्तानं, त्यांच्या विचाराच्या निमित्तानं, त्यांच्या विद्रोहाच्या सौंदर्याच्या निमित्तानं हे घडावं असं मला मनापासून वाटलं. आणि वानखडे साहेबांचा विचार हा जो एक नवा पर्याय मरगळलेपणाला, एक नवा पर्याय तुमच्या एका अर्थानं स्वतःला विसरलेपणाला, तुम्ही आंबेडकरवादी आहात, आपण आंबेडकरवादी आहोत, आणि आपली ऊर्जा भोवतीच्या वातावरणानं कदाचित गिळून टाकायला लागली की काय असं वाटावं या परिस्थितीमध्ये. जे खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी आहेत, खऱ्या अर्थानं बौद्ध आहेत, खऱ्या अर्थानं विद्रोही आहेत, परिवर्तनवादी आहेत, संविधाननिष्ठ आहेत, या सगळ्या बांधवांना, केवळ बौद्धांना की आंबेडकरवादी बांधवांना नव्हे, बहिणींना आणि भावांना नव्हे, तर आदिवासी बहिणी भावांना, भटक्यांमुक्त बहिणी भावांना, ओबीसी बहिणी भावांना, मुस्लिम ख्रिश्चन बहिणी भावांना, जैन बहिणी भावांना, शीख बहिणी भावांना हा विचार जो त्यांच्या हिताचा आहे आणि जो अजून त्यांच्या डोक्यात अग्नीचं रूप धारण करीत नाही, त्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो वानखड्यांनी अधिक प्रकल्प आणि अधिक काटेकोर केला वाङ्मयाच्या संदर्भात, तो या सगळ्यांच्या डोक्यात प्रज्वलित व्हावा, त्याचा आग्रोह व्हावा. या हेतून सगळ्यांच्या डोक्यामध्ये ती आग पसरावी परिवर्तनाची, सगळ्यांच्या मनामध्ये असलेलं क्रांतीविरोधी अशा प्रकारचं वातावरण जळून जावं, नेस्तनाबूत व्हावं, नष्ट व्हावं, आणि एक क्रांतीचा एक नवा तेजोस्तंभ, प्रकाशस्तंभ या सगळ्या लोकांच्या मनात, 90% लोकांच्या मनात. संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी 90% आणि 10% अशी वर्गवारी केली, आणि 10%चा कायदा 90%वरती लादू नका. आमच्या 90%च्या हिताचा कायदा 10%च्याही हिताचा असू शकतो, म्हणून 90%चा कायदा हा बाबासाहेबांनी, हा वाङ्मयीन कायदा, हा जीवनविषयक कायदा डॉक्टर म.ना. वानखड्यांनी आपल्या लेखनातून प्रज्वलित केला आहे, ताकदीनं प्रज्वलित केला आहे भावंडांनो. आणि मी त्यांना काय म्हटलंय, महाराष्ट्राचा आमचा हा सार्त्र आहे, कॉलिंगूड आहे, महाराष्ट्राचा आहे रिचर्ड्स आहे, हा आमच्या भारतीय चिंतन विश्वातला, विचार विश्वातला हा मोठा सौत्रांतिक अर्हत आहे. हे मी माझ्या त्या संपादकीयामध्ये सांगितलं आहे. भावंडांनो, या निमित्तानं आपल्या क्रांतीला नवं वळण मिळावं, भारतीय तरुणाच्या, महाराष्ट्रीय तरुणींच्या विचार करण्याला एक नवी दिशा मिळावी, नवं वळण मिळावं, नवी ताकद मिळावी. आणि या सगळ्या प्रक्रियेतून या समाजाला नव्या पर्यायाकडे जाण्याचा संविधान मार्ग मिळावा, विद्रोही मार्ग मिळावा. आणि हा देश बुद्धाचा आहे, हा देश बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, हा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आहे.
हे सगळं आपल्या भावंडांना कळावं या दृष्टीने मी भावंडांनो हे काही थोडेसे प्रयत्न केले. डॉक्टर म ना वानखड्यांचा वाङ्मयीन विचार, तत्वज्ञान, त्यांचं विद्रोहाचं सौंदर्यशास्त्र, समाजाच्या विद्रोहाचं सौंदर्यशास्त्र, संस्कृतीच्या विद्रोहाचं सौंदर्यशास्त्र हे तुम्हा सगळ्यांच्या पुढे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे. थोडेसे कष्ट घेतलेले आहे, फार नाही. आणि मी आपल्याला हे सांगतो की मी काही फार मोठं केलं असं नाही. त्यांचं काम एवढं मोठं आहे की आपण सगळ्यांनी मिळून त्या कामाचा गौरव केला तरी तो अपुरा ठरेल. मी केलेला हा प्रयत्न अपुरा ठरावा आणि तुम्ही जो प्रयत्न करणार आहात त्या प्रयत्नातून वानखडे आणखी पुढे जावेत. लोकांच्या, समाजाच्या, आदिवासींच्या, भटक्यांच्या, स्त्रियांच्या, ओबीसीच्या, बहुजनांच्या मनामध्ये त्यांची प्रस्थापना व्हावी, या परिवर्तनाची, विधायक परिवर्तनाची, क्रांतिकारी परिवर्तनाची, असं मला मनापासून वाटतं. म्हणून मी हे काम केलेलं आहे, थोडंसं काम केलेलं आहे. आपण हे जे काम करत आहात वानखडे पुढे नेण्याचं, या कामातून कदाचित आणखी मोठे वानखडे, आणखी युगाला आवश्यक आहे, आजच्या काळाला अत्यावश्यक आहेत ते वानखडे आणि त्यांची एक महाप्रतिमा. तुम्ही हा जो कार्यक्रम घेतला, अशा कार्यक्रमातून लोकांपुढे येऊ शकेल आणि तो आंबेडकरी चळवळीसाठी सोन्याचा क्षण असेल असं मला वाटतं. भावंडांनो, आपण माझी सद्भावना या कामाच्या निमित्तानं मी व्यक्त केली. त्या सद्भावनेला आपण एक महारूप द्यावं अशी माझी तुम्हा सगळ्यांकडून अपेक्षा आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे आणि अशी विनंती करून तुम्हा सगळ्यांना, महाराष्ट्रातील नव्या प्रतिभांना, नव्या प्रज्ञांना, तरुण तरुणींना अशी विनंती करून, त्यांच्याकडून अपेक्षा करून माझं हे छोटस मनोगत आवर्त घेतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. थँक्यू सर, थँक्यू. अतिशय महत्वाचं आणि अतिशय आशादायी अशा प्रकारचं चित्र तुमच्या मनात आहे आणि ते चित्र उभं करण्याचा अतिशय प्रामाणिक असा प्रयत्न आपण केला. आपल्या संपादनातून सुद्धा तो आम्हाला दिसतो, तो अतिशय प्रेरणादायी आहे. आणि डॉक्टर जे वाघमारे सरांनी आपल्या लेखामध्ये त्यांची तुलना ही W.B. डुबॉइस यांच्यासोबत केलेली आहे. जसं W.B. डुबॉइस हे महत्वाचे क्रांतिकारक विचारवंत, लेखक आणि चळवळीचे कार्यकर्ते होते, त्याच प्रकारे मना वानखडे सरांनी भारतामध्ये येऊन ते काम केलं, अशा प्रकारची मांडणी त्यांनी केली आहे. आपल्यासोबत आज माननीय वंदना महाजन आहे आणि त्यांनी क्रांतिदर्शी मना वानखडे अशा प्रकारचा अतिशय महत्वाचा लेख या गौरवग्रंथास दिलेला आहे. मी त्यांच्याकडून अशी अपेक्षा करेन की एकूणच मराठी साहित्यामध्ये आलेली भूमिका, वानखडे सरांनी मराठी साहित्याचं केलेलं आकलन, किंबहुना मी असं म्हणेन की परंपरागत जे संत साहित्य आहे त्याच्याकडून सुद्धा मना वानखडे सरांनी जे काही अपेक्षा केलं आणि त्याचं काही जे काही खंडन केलं त्याच्यावर एक प्रकारचं भाष्य मान्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महाजन मॅडम. धन्यवाद सर. क्रांतदर्शी डॉक्टर मना वानखेडे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉक्टर यशवंत मनोहर यांनी डॉक्टर मना वानखेडे जन्मशताब्दी कृतज्ञता ग्रंथ या ग्रंथाचं संपादन केलेलं आहे. या संपादनामध्ये अनेक महत्वाचे लेख आहेत आणि डॉक्टर मना वानखेडे यांचं जे कार्य आहे या कार्यावर एक सर्वांगीण प्रकाश पडावा या पद्धतीची जी मांडणी आहे ती या ग्रंथामध्ये केलेली आहे. त्याच्या आधी डॉक्टर यशवंत मनोहर आणि वामन निंबाळकर यांनी दलितांचे विद्रोही वाङ्मय या ग्रंथाचं संपादन केलेलं आहे आणि ह्या संपादनामध्ये डॉक्टर मना वानखेडे यांनी वेळोवेळी जे काही लेख लिहिले होते किंवा वेगवेगळ्या साहित्य संमेलनाचं जे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं तर ते अध्यक्षपद भूषवत असताना जी भाषणं त्यांनी केली किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी साहित्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील आज उद्याचा सांस्कृतिक संघर्ष आणि वाङ्मयीन समस्या ही जी चर्चा त्यांनी पुढाकाराने घडवून आणली आणि या चर्चेमध्ये मना वानखेडे स्वतः होते, त्याचबरोबर म.वी. चिटणीस
जे मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य आहेत ते होते आणि त्याच्यानंतर वाल कुलकर्णी, रागत जाधव, मेपू रेगे ही त्या काळातली साहित्य विषयक आणि एकंदरीतच सांस्कृतिक विश्व आणि धर्मचिकित्सा या अनुषंगाने चर्चा करणारी जी काही मंडळी होती, तर त्यांना एकत्र करून साहित्य विषयक चर्चा घडवून आणण्याचा एक महत्वाचा जो प्रयत्न आहे तो डॉक्टर म.ना. वानखेडे यांनी केलेला आहे. आता मुख्यतः ह्या त्यांच्या संपूर्ण कार्याची चर्चा करत असताना त्यांच्या कार्याचा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे मिलिंद महाविद्यालय. पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली आणि त्याच्यानंतर मुंबईतलं सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबाद म्हणजे त्या काळचं औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर, तर ह्या संभाजीनगरमध्ये आता जे मिलिंद महाविद्यालय आहे की त्याची जी स्थापना आहे ती स्थापना करण्यात आली. आता मिलिंद महाविद्यालयाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या उद्देशाने केलेली आहे, उच्च शिक्षण जे आहे तर उच्च शिक्षणातून जो बदल अभिप्रेत आहे तो बदल कसा आणि काय असावा याचं एक जे चित्र आहे ते मिलिंद महाविद्यालयाच्या निमित्ताने आपल्याला स्पष्ट झालेलं दिसतं. आणि मुख्यतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मी जे वाचलं या ग्रंथांच्या निमित्ताने किंवा वेगवेगळ्या वेळेस आपण दलित साहित्याची ज्यावेळेस चिकित्सा करतो त्यावेळेस ज्या काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिका आहेत त्या भूमिकेतली एक सगळ्यात महत्वाची भूमिका ही म्हणजे उच्च शिक्षणाच्या संदर्भातली आहे. आणि मिलिंद महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या प्राध्यापकांची नियुक्ती झाली तर ही नियुक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः मुलाखती घेऊन केलेली आहे. आणि म.भी. चिटणीस सर हे त्या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य आणि डॉक्टर वानखेडे हे नंतर प्राचार्य झालेले आहेत. आणि खरं म्हणजे ही अकादमिक जी चर्चा आहे, दलित साहित्याची अकादमिक चर्चा ही मिलिंद महाविद्यालयातून सुरू झालेली आपल्याला दिसते. आता ही चर्चा करत असताना जे महत्वाचे मुद्दे डॉक्टर म.ना. वानखेडे यांनी अधोरेखित केलेले आहेत तर त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे दलित साहित्याचा जो साहित्य विचार आहे तर त्या साहित्य विचाराची जी जडणघडण आहे ही जडणघडण कशा पद्धतीने झाली पाहिजे. आणि मुख्यतः सौंदर्यशास्त्र विषयक प्रश्न हे त्या काळापर्यंत ज्या पद्धतीने निर्माण होत होते तर दलित साहित्याचं जे सौंदर्यशास्त्र आहे हे सौंदर्यशास्त्र काय असावं हे जे अगदी महत्वाचे असलेले प्रश्न डॉक्टर म.ना. वानखेडे यांनी त्या काळामध्ये चर्चेला घेतलेले आहेत की तेव्हा आपण असं म्हणू शकतो की दलित साहित्याची ती एक सुरुवात आहे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांती विचार आणि ह्या क्रांती विचाराने ज्या काही दिशा दिल्या या दिशांमधून एकतर सांस्कृतिक चिकित्सा ही कशी केली जावी आणि सांस्कृतिक चिकित्सेचा जो एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे साहित्याची चिकित्सा, तर ही साहित्याची चिकित्सा कशी केली जावी. अर्थातच याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा साहित्य निर्मिती विषयक आहे. आणि ही जी साहित्य निर्मिती आहे ती करत असताना दलित साहित्याच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका नेमक्या काय आहेत याची एक अत्यंत महत्वाची अशी चर्चा डॉक्टर म.ना. वानखेडे यांनी घडवून आणली. आणि ही चर्चा घडवून आणत असताना त्यांनी ती व्यापक पातळीवर नेली. आणि ती व्यापक पातळीवर नेत असताना त्या चर्चेमध्ये त्या काळातले जे समीक्षक आहेत म्हणजे एकीकडे वाल कुलकर्णी आहेत आणि दुसरीकडे त्या काळामध्ये तत्वज्ञानाच्या अंगाने किंवा सांस्कृतिक चिकित्सेच्या अंगाने रेगे ज्या पद्धतीने एक मांडणी करत होते तर त्यांचा समावेश जो आहे तो ह्या चर्चेमध्ये आपल्याला दिसतो आहे. आणि राग जाधव आहेत की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दलित साहित्याशी स्वतःला जोडून घेतलेला आहे. तर आता ह्या चर्चेमधून जे काही मुद्दे पुढे आलेले आहेत ते मुद्दे जर आपण नीट समजून घेतले तर दलित साहित्याची भूमिका ही नेमकी काय राहिलेली आहे हे आपल्या लक्षात येऊ शकतं. मुख्यतः साहित्य निर्मिती करत असताना जो प्रस्थापित साहित्यकार आहे तो कोणते उद्देश डोळ्यासमोर ठेवतो किंवा तो कशा पद्धतीची निर्मिती करतो हे मांडत असताना इथली जी व्यवस्था आहे ह्या व्यवस्थेने जे काही विरोधाभास निर्माण केले आहेत मग ती चातुर्वर्ण व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे आणि खरं म्हणजे लिंगभेद जो आहे
ही लिंगभेदाची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था आहे, तर याची चिकित्सा आंबेडकरी विचारातून आपल्याला कशा पद्धतीने करता येऊ शकते हे मांडत असताना डॉक्टर मना वानखेडे हे स्पष्टपणे सांगतात की आपल्याला आदली मधली कोणती भूमिका घेता येणार नाही, तर आपल्याला जी भूमिका घ्यावी लागणार आहे ती भूमिका अशी असणार आहे की प्रस्थापित साहित्य विचार जी काही मांडणी करतो आहे किंवा ज्या पद्धतीने साहित्य निर्मिती करतो आहे, तर ह्या सगळ्या भूमिका बाजूला सारून आपल्याला नव्या भूमिका पुढे आणाव्या लागतील. आता परत या नव्या भूमिका पुढे आणत असताना त्यांनी याची मांडणी अर्थातच कशाच्या आधारे केलेली आहे, तर ती अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारेच केलेली आहे. आणि बाबासाहेब ज्या सांस्कृतिक चिकित्सेच्या आणि ज्या साहित्य चिकित्सेच्या पद्धती देतात किंवा साहित्य निर्मितीविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नेमकं काय म्हणायचं होतं, म्हणजे या ग्रंथामध्ये असा एक उल्लेख आहे की बाबासाहेबांना एक कादंबरी लिहायची होती, पण आता एवढी सगळी कदाचित ललित साहित्य त्या पद्धतीने निर्माण करणं हे त्यांना शक्य नव्हतं. आता बाबासाहेबांना जी कादंबरी लिहायची होती त्या कादंबरी लिहिण्याचा उद्देश काय असावा, किंवा ती कादंबरी जर लिहिली गेली असती तर त्या कादंबरीतून परत जो काही एक विचार पुढे आला असता, त्या विचाराची दिशा काय असू शकली असती. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला शोधायची असतील तर आपल्याला अर्थातच मना वानखेडे यांनी जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीकडे आपल्याला यावं लागतं. आणि मुख्यतः ते इंग्रजी साहित्याचे अभ्यासक असल्यामुळे आणि त्यांनी निग्रो साहित्याचा एक अत्यंत बारकाईने अभ्यास केलेला असल्यामुळे दलित साहित्य आणि निग्रो साहित्य याच्यातली जी साम्यस्थळे आहेत ती साम्यस्थळे त्यांनी अधोरेखित केलेली आहेत. आणि ती अधोरेखित करत असताना निग्रो साहित्य वंशवादाचा मुद्दा ज्या पद्धतीने मांडतो आहे, तर दलित साहित्य वर्ण आणि जातीविषयक जी काही विषमता आहे तर ती विषमता तर मांडणार आहेच आहे, पण त्या विषमतेच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या लोकशाहीवादी राष्ट्राची एक भूमिका मांडतात, किंवा आता डॉक्टर यशवंत मनोहर यांनी संविधानाचा उल्लेख केला की संविधानामध्ये अभिप्रेत असलेली जी मूल्यात्मकता आहे त्या मूल्यात्मकतेपर्यंत दलित साहित्य गेलं पाहिजे, असा एक महत्वाचा विचार जो आहे तो डॉक्टर मना वानखेडे आपल्याला मांडताना दिसत आहे. आता त्यांनी अजून एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे, तो मुद्दा असा आहे की आपल्याला ही सगळी मांडणी करत असताना आपल्या ज्या ऐतिहासिक भूमिका आहेत तर ह्या ऐतिहासिक भूमिकांची एक सलग अशी मांडणी करावी लागेल. आणि मग ही मांडणी करत असताना परत ते जो मुद्दा बाबासाहेबांनी अधोरेखित केलेला आहे तो म्हणजे बुद्धिझमचा. तर बौद्ध निष्ठा किंवा बौद्ध साहित्याकडे बघण्याचे जे दृष्टिकोन आहेत ते दृष्टिकोन मना वानखेडे आपल्या मांडणीतून एक त्याची चिकित्सा जी आहे किंवा त्याची मांडणी जी आहे ती मांडणी आपल्याला ते करताना दिसतात. आता ह्या सगळ्या मांडणीत ऐतिहासिकता मराठी साहित्याच्या बाबतीमध्ये जर आपण तपासून बघितली तर त्याच्याविषयी त्यांनी जी काही मांडणी केलेली आहे त्या मांडणीमध्ये संत साहित्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं जावं याची काही एक चिकित्सा ते आपल्याला करताना दिसतात. आणि ही चिकित्सा करत असताना ते संत साहित्याला मोठ्या प्रमाणामध्ये नकार देतात. म्हणजे बाबासाहेबांनी जी एक भूमिका मांडली म्हणजे कबीरांचं साहित्य किंवा त्या साहित्य विषयक असलेली भूमिका ही वानखेडे सर मान्य करतात की ऐतिहासिक दृष्टिकोनातून दलित साहित्याची पूर्वपीठिका जर शोधायची असेल तर ती बुद्धिझम पासून सुरुवात करून कबीर आणि महात्मा फुले यांच्या साहित्यामध्ये आपल्याला शोधावी लागेल. ही जी ऐतिहासिकता आहे ती ते एकीकडे मांडतात. दुसरीकडे ज्ञानेश्वरांच्या साहित्याचं विश्लेषण करत असताना जिथे चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केलेला आहे असं जे साहित्य आहे ते मान्य करता येणार नाही अशी मांडणी ते निर्विवादपणे करतात. आता याच दिशेने आपण जर महात्मा फुले यांच्या मांडणीकडे बघितलं तर महात्मा फुले यांनी संत साहित्य विषयक हीच मांडणी केलेली आहे की मराठी साहित्याच्या बाबतीत एक तुकाराम जर सोडून दिले तर बाकीच्या संतांचं जे साहित्य आहे ते आपल्याला मान्य करता येणार नाही. कारण कर्म विपाकापासून जे काही वेगवेगळी मांडणी पुढे आली तर ह्या सगळ्या मांडणीचा आणि मुख्यतः इथल्या वर्ण व्यवस्थेचा आणि जाती व्यवस्थेचा कळत आणि नकळतपणे पुरस्कार ज्या साहित्यामध्ये येत असेल ती साहित्यिक प्रेरणा आंबेडकरी साहित्याला मान्य करता येणार नाही. ही जी भूमिका आहे जी आपल्याला महात्मा फुलेंच्या मांडणीत पण दिसते आहे तर त्या मांडणीचा पुरस्कार
डॉक्टर मना वानखेडे आपल्याला करताना दिसतात. आणि आता आपण त्यांनी जी चर्चा घडून आणली त्या चर्चेचाही अजून आपण एक काहीतरी त्याची आजच्या काळाच्या संदर्भामध्ये आपण चिकित्सा केली तर एक महत्वाचा मुद्दा की जो आजही आपल्याला तपासून बघावा लागणार आहे तो असा एक मुद्दा पुढे आलेला दिसतो की ह्या देशाची जी काही मनोभूमिका आहे किंवा वर्ण आणि जातीच्या अनुषंगाने जी काही घडण ह्या देशाची झालेली आहे तर ह्या घडणीमध्ये प्रत्येक स्थानावर असलेला जो माणूस आहे तो त्या स्थानापुरतीच मांडणी जी आहे ती मांडणी करतो किंवा त्याच पद्धतीने तो पुढे जातो. म्हणजे अगदी ह्या चर्चेमध्ये सुद्धा वाल कुलकर्णी ज्या पद्धतीच्या भूमिका आपल्याला मांडताना दिसतात किंवा मेपू रेगे ज्या पद्धतीच्या भूमिका आपल्याला मांडताना दिसतात त्याच्यातून हे स्पष्ट होतं की दलित साहित्याची वेगळी चूल असावी का, इथून ती सुरुवात कुठेतरी आपल्याला त्या काळामध्ये झालेली दिसते आणि ती तशी नसावी. किंवा मग प्रकाशन संस्था असाव्यात का, अशा पद्धतीने दलित साहित्य विचार वेगळ्या पद्धतीने मांडला जावा का, तर त्याची तशी आवश्यकता नाही. हे म्हणणारा वर्ग हा कोणता वर्ग आहे तर तो अर्थातच पुरोगामी अभ्यासकांचा आणि लेखकांचा वर्ग आहे की त्यांनी या पद्धतीच्या भूमिका घेतल्या. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मांडणीमुळे आणि त्यांच्या मांडणीतलं सूत्र स्वीकारल्यामुळे डॉक्टर मना वानखेडे हे निर्विवादपणे मांडतात की दलित साहित्यिकांना ह्या पद्धतीच्या भूमिका घेता येणार नाहीत आणि दलित साहित्य विषयक वेगळ्या संस्था असल्या पाहिजेत आणि दलित साहित्याने वेगळी मांडणी केली पाहिजे. आणि मुख्यतः ते मिथकांचा जो एक मुद्दा आहे तो मुद्दा ते अधोरेखित करतात की आपण म्हणजे फुले आंबेडकरी विचार स्वीकारला त्या फुले आंबेडकरी विचारातून आपण मांडणी करत आहोत. पण ही मांडणी करत असताना आपली जी नेणीव आहे ही नेणीव जर पारंपरिक वैदिक साहित्याने प्रेरित कुठेतरी असेल आणि त्याच्यातल्या प्रतिमांचा त्याच्यातल्या मिथकांचा उपयोग करूनच जर आपण मांडणी करणार असू तर ह्या मांडणीला अर्थ उरणार नाही. आणि म्हणून मग वेगळ्या पद्धतीच्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमांची जी जडणघडण आहे ती जडणघडण झाली पाहिजे. आणि ती करत असतानाच ते असं म्हणतात की मग याच्यासाठी मार्ग कुठला आहे. अर्थातच याच्यासाठी मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्विवादपणे दिलेला आहे आणि तो म्हणजे बुद्धिझम आहे. आणि मग बौद्धनिष्ठा ज्या पद्धतीने वानखेडे सर मांडतात तर ही बौद्धनिष्ठा मांडत असताना ते बुद्धांचा विचार किंवा बुद्धांचा विचार करत असताना म्हणजे दुःखापासून ज्या वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी मांडल्या तर ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या तपासत त्या पुढे जातात. आणि बुद्ध विचार स्वीकारणं म्हणजे काय आणि ही मनाची एक वेगळी अवस्था कशी असते या पद्धतीची जी मांडणी आहे ती वानखेडे सरांच्या विचारातून आपल्याला पुढे आलेली दिसते. तर आता बुद्धिझमचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं चित्र दिसतं की बुद्धिझम मध्ये असे अनेक अभ्यासक होते की त्या अभ्यासकांनी तत्कालीन जो वैदिक विचार आहे किंवा जो पारंपरिक विचार त्या त्या कालखंडामध्ये पुढे नेला जात होता मांडला जात होता तर त्याच्यावर फक्त प्रतिक्रिया देण्याचं काम केलेलं नाही. म्हणजे वानखेडे सर आपल्याला सुस्पष्टपणे सांगतात की दलित साहित्य हे फक्त प्रतिक्रियावादी साहित्य नाही आणि दलित साहित्यामध्ये परत कुणाचा समावेश असावा याची जी व्यापक चौकट ते तयार करतात. तर ह्या चौकटीमध्ये ते असं म्हणतात की दलित साहित्य जो एक साहित्य विचार निर्माण करणार आहे किंवा या साहित्याच्या ज्या भूमिका आहेत या भूमिका स्वीकारून जी व्यक्ती साहित्य निर्मिती करत असेल तिला आपण दलित साहित्यिक असं म्हणू शकतो. असा एक व्यापक दृष्टिकोन मना वानखेडे सर एकीकडे मांडतात पण मुख्यतः ते असा एक रस्ता आपल्याला दाखवतात की त्या रस्त्याने जर आपण गेलो म्हणजे आपण बुद्धिझमकडे गेलो तर बुद्धिझम मधल्या ज्या असंख्य संकल्पना आहेत किंवा जे वेगवेगळे अभ्यासक आहेत काळाच्या विशिष्ट पटलावर ते अभ्यासक ज्या पद्धतीने मांडणी करत होते तर ही सगळी मांडणी आणि त्याचा जो पुनर्विचार आहे तो मराठी साहित्यात झाला का तर अभ्यासक म्हणून माझं असं मत आहे की तो आजही म्हणजे खूप चांगले प्रयत्न आपल्याकडे झाले. इथे मनोहर सर आहेत, डांगरे सर आहेत, आंभोरे सर आहेत की अनेक प्रयत्न आपल्याकडे झाले पण पूर्णपणे बौद्ध साहित्य विचार हा आपल्याकडे मांडला गेला असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि मराठी साहित्यामध्ये त्याचं जे चित्र आहे ते परत कितपत उमटलं आणि परत जो एक वर्ण आणि जातीच्या पार्श्वभूमीवर जो एक विरोधाभास हा अगदी प्राचीन काळापासून ते वानखेडे सरांच्या
साहित्याच्या काळापर्यंत तो चालत आलेला आहे त्याचं जे आजचं स्वरूप आहे ते स्वरूप काही बदललेलं आहे का, आणि ते जर बदललं असेल मग तो बदल कसा आणि काय झालेला आहे याची चिकित्सा जर आपल्याला करायची असेल आणि साहित्याशी त्याचं नातं आपल्याला जोडायचं असेल तर मला असं वाटतं की दलित साहित्याची ही जी चर्चा मना वानखेडे यांनी घडवून आणलेली आहे तर त्या चर्चेला बाजूला ठेवून किंवा वेळोवेळी त्यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत, ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्या भूमिका बाजूला ठेवून आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि खरं म्हणजे दलित साहित्य हे क्रांतीचं साहित्य आहे ही भूमिका ते मांडतात, पण हे क्रांतीचं जे साहित्य आहे हे क्रांतीचं साहित्य अकॅडमिक विश्वाशी जोडण्याचं एक महत्वाचं जे काम आहे ते डॉक्टर मना वानखेडे यांनी केलेलं आहे. आता ह्या अनुषंगाने एक महत्वाचा मुद्दा जो आहे तर त्याची सुद्धा चर्चा आपल्याला करावी लागेल की साहित्य जिथे शिकवलं जातं म्हणजे वेगवेगळ्या विद्यापीठांमधून साहित्य शिकवलं जातं तर हे साहित्य शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती नेमक्या कशा आणि काय आहेत आणि याचं एक मॉडेल जे आहे याचा एक नमुनादर्श जो आहे तो मिलिंद महाविद्यालयाने नक्कीच उभा केलेला आहे. तर पुढच्या काळामध्ये म्हणजे आज आपण अशा एका टप्प्यावर उभे आहोत की जी काही एक व्यवस्था निर्माण झालेली होती आतापर्यंत तर तिला बऱ्याच काळापर्यंत मागे नेणारा जो एक विचार आहे तो आज आपल्या देशामध्ये प्रभावी झालेला आहे. आणि इथे जर आपल्याला उच्च शिक्षणाच्या बाबतीत प्रामुख्याने आणि जी मानव्य विद्याशाखा आहे या मानवी विद्याशाखेमध्ये जे काही शिकवलं जातं किंवा जे काही अभिप्रेत आहे त्याचे जर नमुनादर्श आपल्याला व्यवस्थित पुढे न्यायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मिलिंद महाविद्यालयाने जो एक नमुनादर्श उभा केला आहे किंवा मभी चिटणीस डॉक्टर मना वानखेडे यांनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चिकित्सा केलेली आहे आणि त्या चिकित्सेतून आपल्या साहित्यविषयक धारणा ज्या आहेत या धारणा नेमक्या काय असल्या पाहिजेत, आपला साहित्य विचार काय असला पाहिजे आणि दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचा प्रश्न म्हणजे हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे की दलित साहित्याचं सौंदर्यशास्त्र आणि त्याच्याविषयीची जी मांडणी आहे या मांडणी संदर्भात सुद्धा ज्या वेगवेगळ्या भूमिका पुढे आल्या आणि अशा पद्धतीने स्वतंत्र साहित्य शास्त्राची किंवा स्वतंत्र सौंदर्यशास्त्राची गरज नाही असं मांडणारा एक जो वर्ग आहे तोही आपल्याला मराठी साहित्यामध्ये दिसतो आहे. पण डॉक्टर मना वानखेडे जी मांडणी करतात आणि त्या मांडणीमध्ये ते अगदी मिथकांपासून प्रतिमांपासून प्रतीकांपासून आणि मुख्यतः भाषेचा जो मुद्दा आहे तो सुद्धा इथे आपल्याला चर्चेला घ्यावा लागेल की ग्रामीण साहित्य किंवा ग्रामीण भाग आणि दलित साहित्यिक यांचं नेमकं नातं काय असलं पाहिजे याच्याविषयीचं विवेचन सुद्धा त्यांच्या साहित्यामध्ये येतं. आणि ग्रामीण भागाविषयीची जी मांडणी आहे आता परत ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भाग कसा आला किंवा तो कशा पद्धतीने मांडला गेला याची वेगळी चर्चा आपल्याला करता येऊ शकते. पण दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य किंवा ग्रामीण भाग यांचं नेमकं काय नातं असलं पाहिजे याची मांडणी सुद्धा डॉक्टर मना वानखेडे आपल्याला करताना दिसतात. आणि याच्यातून ते फक्त दलित साहित्य विषयक मांडणी करत नाहीत तर दलित साहित्याला जो रस्ता त्यांनी दाखवलेला आहे की इथले जे बहुजन आहेत आणि ह्या बहुजनांचे जे प्रश्न आहेत म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ग्रंथांमधून तर त्याची मांडणी केलेलीच आहे पण मुख्यतः संविधानामध्ये ज्या पद्धतीने या मूल्य विचारांची मांडणी झाली तर तो मूल्य विचार साहित्यामध्ये येताना त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे किंवा याच्यामध्ये सर्व जे बहुजन आहेत ते बहुजन कशा पद्धतीने एकत्रित आले पाहिजेत याचा जो सुतोवाच आहे तो सुतोवाच सुद्धा आपल्याला डॉक्टर मना वानखेडे यांच्या मांडणीमध्ये दिसतो आहे. मॅडम तुम्ही अतिशय सुंदर मांडणी केली आहे. तुमचा लेख सुद्धा या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. आपल्यासोबत अर्जुन डांगळे सर आहेत आणि डांगळे सर हे जवळपास आता 75 ओलांडून पुढे आले आणि दलित साहित्याच्या सगळ्या घडामोडी ज्या काही घडल्या त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या. मला असं आठवतं त्यांनी नामदेवच्या गोलपीठावरचा पहिला लेख हा डांगळे सरांनी प्रसिद्ध केला होता. आणि त्यानंतर महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून त्यांनी पॉइझन ब्रेड नावाचं जे पुस्तक आहे इंग्रजीमध्ये अनेक लेखांचं कवितांचं आणि कथांचं भाषांतर आहे ते त्यांनी प्रकाशित केलं आणि ते जगभर गेल्यामुळं डांगळे सरांनी एका अर्थाने दलित साहित्य हे जगाच्या वेशीवर नेलं असं मानलं जातं. आणि म्हणून डांगळे सरांनी त्यांच्या काळात केलेलं काम किंवा मी असं म्हणेन की डांगळे सर हे मना वानखेडे सरांना सुद्धा भेटले, त्यांनी चर्चा केल्या, एक पुस्तक त्यांनी संपादित केलं आणि दलित साहित्याविषयक वेगळ्या प्रकारची भूमिका त्यांनी वारंवार मांडलेली आहे. आपल्या या गौरव ग्रंथामध्ये त्यांनी मना वानखेडे एक दलित साहित्यातील ज्येष्ठ विचारवंत अशा प्रकारची एक भूमिका या ठिकाणी मांडली.
मी डांगणे राहण्यास विनंती करेन की मना वानखडे सर हे दलित साहित्यातील ज्येष्ठ विचारवंत तर आहेतच, परंतु त्यांच्या या भूमिका किती व्यापक आहेत, किती वैश्विक स्वरूपाच्या आहेत याच्याविषयी सुद्धा आपण या ठिकाणी मांडणी करू. थँक्यू. मित्र, सर्वप्रथम डॉक्टर मना वानखडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने माझे बंधू आणि चळवळीतले मित्र डॉक्टर यशवंत मनोहर आणि क्रांतदर्शी डॉक्टर मना वानखेडे या जन्मशताब्दी कृतज्ञता ग्रंथ हा जो प्रसिद्ध केलेला आहे त्याबद्दल त्यांचा मी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून अत्यंत अभिनंदन करतो. कारण त्यांची तब्येत आणि सगळं हे बघतात त्यांनी जे परिश्रम घेतले हवा आणि त्याच्यामध्ये त्यांनी वानखेडे सरांच्या विषयी जो भाव सबंध ग्रंथातून आणि त्यांनी डॉक्टर अनिल ढोके यांना दिलेली जी मुलाखत आहे तो दिसतो. त्यावेळेस यशवंत मनोहरासारख्या एक विद्रोही साहित्यिक कवी विचारवंत घडवण्यात ज्यांचा वाटा आहे त्या वानखेडे सरांचं व्यक्तिमत्व हे किती उंचीवर असेल. कारण जो विचार त्यांनी या ग्रंथात संबंध मांडलेला आहे, मुलाखतीत मांडलेला आहे, तो खरोखर क्रांतदर्शी आहे. त्या स्मृती शताब्दीच्या ग्रंथाच्या निमित्ताने सगळ्या त्यांच्या सहकार्यांचं, संपादक मंडळाचं मी अभिनंदन करतो. आणि आमच्या डोक्यात खूप दिवसापासून जन्मशताब्दी सुरू झाल्यापासून काहीतरी करावं असं होतं आणि त्याची सुरुवात झालेली ही अत्यंत, आणि ज्या काळात ती आपण करतो तो काळ अतिशय महत्वाचा आहे. याचा कारण असं की जसा मनोहर सरांचं वानखेडे सरांशी ते विद्यार्थी होते, मी त्यांचा विद्यार्थी नव्हतो, परंतु ते मुंबईत 67 सालापासून डॉक्टर साहेब आल्यापासून मी बाबूराव बागुल, दया पवार हे त्यांच्या सहवासात होतं. यशवंतरावांना माहित असेल आपली दलित साहित्य संसद होती, त्याचे ते अध्यक्ष होते. वामन होता, रावसाहेब कसबे, भाऊ लोखंडे, सगळे तिकडे चंदवनकर, नामदेव ढसाळ वगैरे मत. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वानखेडे सर सातत्याने आमच्या पाठीशी उभे राहिलेले. सगळ्यात मला वाटतं 78 साली माझं जे पुस्तक आलं संपादित दलित साहित्य अभ्यास, त्यांचे जे महत्वाचे विषय होते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं मोठेपण काय आहे नेमकं. कारण 60च्या सालामध्ये 1960च्या सालामध्ये 3 प्रवाह होते साधारणतः. एक लिटल मॅगझिनचा प्रवाह होता जो अशोक शहाणे, दिलीप चित्रे, खोत, सतीश काचेकर, राजा ढाले अनेक मंडळी जी चालवायची, तो एक लिटल मॅगझिनचा प्रवाह म्हणजे मराठी साहित्यातील प्रस्थापित त्याचा वर्ग. त्याच्या विरुद्ध एक तांत्रिक पद्धतीचा का वाङ्मयिक उठाव होता. दुसरं म्हणजे नारायण सुर्वेंच्या रूपाने ऐसागामी ब्रह्मच्या निमित्ताने एक मार्क्सवादी प्रवाह मराठी साहित्यात. एक लिटल मॅगझिनचा प्रवाह, एक मार्क्सवादी प्रवाह नारायण सुर्वेच्या कवितेच्या रूपाने आलेला, आणि तिसरा एक दलित साहित्याचा प्रवाह जो आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक कलावंत जे लिहित होते. म्हणजे त्याच्या अगोदर शंकरराव खरात लिहित होते, बाबूराव बागुल लिहित होते, बंधू माधव होते, अण्णाभाऊ साठे तर लिहितच होते. परंतु वानखेडे सरांचं जे योगदान आहे ते आपण ते समजून घेतलं पाहिजे. नेमकं काय हे सगळं चाललं होतं दलित साहित्य लिहितं, आपला चेहरा आपल्या ह्याच्यात दिसत नाही, संबंध बाबासाहेब आंबेडकरांची समाज परिवर्तनाची चळवळ होती, त्या अंगाने लिहिलं गेलं पाहिजे वगैरे. पण त्याला एक आकार देण्याचं आणि काम देण्याचं काम डॉक्टर वानखेडेंनी जी 67 सालात महाराष्ट्राचा आज उद्याचा वाङ्मयीन आणि सांस्कृतिक संघर्ष, नुसता वाङ्मयीन नाही सांस्कृतिक संघर्ष नाव दिलं होतं की, आणि त्याच्यातून मिलिंद कॉलेजचा परिसर याला यशवंतरावांनी आमच्या औरंगाबादचं कोलंबिया विद्यापीठ म्हटलंय. खरं पण होतं ते, कारण त्याच्यातून एक जग घडलेलं आहे. त्यामध्ये मिलिंद साहित्य परिषद स्थापन करून, अस्मिता सारखं मासिक स्थापन करून संबंध विद्यार्थ्यांना जमून त्यांना लिहितं करणं, त्यांच्या अनुभवात हे करणं, हे त्यांचं पहिलं मोठं काम होतं. आणि दुसरं मगाशी वंदनाने सांगितल्याप्रमाणे त्यांचा मिथचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे. मिथ म्हणजे त्या भारतीय वाङ्मय किंवा आपलं वाङ्मय नेमकं कसं काय, कांबळेच्या ऐवजी दामलेच्या ऐवजी कांबळेचा नायक फक्त उभं करणं नव्हतं त्यांना. वाङ्मय मूल्य जी इथल्या सांस्कृतिक संबंध याच्यावर उभे आहेत, मग इथली सांस्कृतिक व्यवस्था काय होती, इथली धर्म व्यवस्था काय होती, सामाजिक व्यवस्था काय होती, त्याच्यातून जी साकारलेली मूल्य होती ती इथल्या वाङ्मयीन प्रस्थापित साहित्य
चळवळीला आपण दलित साहित्य चळवळ म्हणतो. आणि त्या चळवळीची मुहूर्तमेढ ही वानखेडे सरांनी मिलिंदच्या परिसरात नागसेन वनात केलेली. आणि त्यांनी तो मिथचा मुद्दा सांगितला, तो अतिशय क्रांतिकारी होता. कारण विषमतावादी, शोषणाचे पुरस्कार करणारे, मग कोणी असो, संत पुरुष असो, देवदूता असो, किंवा त्यांना आपले आदर्श मानून त्या पद्धतीने आपली वाङ्मय निर्मिती होऊ शकत नाही. आपल्याला मिथ्स घेतल्या पाहिजेत. आणि ह्या मिथ्स कुठून येतील? माझा काही सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो बौद्ध धम्म, बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे त्याला एक विशिष्ट अर्थ आहे, त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे. कारण बुद्ध विचार आणि बुद्धाच्या नंतरचं बाबासाहेबांनी बुद्ध विचार हा घेतलेला आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धच्या स्वीकाराबद्दल इट इज नॉट ए बुद्धिझम, इट इज अन आंबेडकरिझम अशी टीका झाली. बाबासाहेबांनी रॅशनल, विवेकवादी. बाबासाहेबांनी विचारलं तुम्ही कसं काय, म्हणजे त्यांना विचारलं की तुम्ही बुद्ध धम्म कुठल्या आधारावर रॅशनल आणि विवेक म्हणतात? म्हणून बाबासाहेबांनी त्याचे उत्तर दिलेलं आहे की जे जे मानवाच्या कल्याणकारी आहे तिथे मी विवेकाचा विचार मांडतो आणि ते मी घेतले. आणि ह्या मिथ्स म्हणजे एकूण बाबासाहेबांचा जे वानखेडे सराजवळची एक संवेदनशीलवादी परिवर्तनशीलता होती, संवेदनशील परिवर्तनवादी विचारसरणी होती. त्या विचारसरणीतून त्यांनी जो परदेशात जाऊन इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास केलेला हा मुद्दा अत्यंत महत्वाचा. वॉल्ट व्हिटमन सारखा त्यांनी ग्रंथ लिहिला. वॉल्ट व्हिटमन लोकशाहीवादी संबंध, जो अब्राहम लिंकन ऑफ माय कॅप्टन वगैरे म्हणतो, आणि संबंध तिथल्या ह्याच्यात तो लोकशाहीच्या आणि संबंध ढोंग चतुराच्या विरुद्ध उभा राहतो असा वॉल्ट व्हिटमनचं त्यांनी बघितलं. आणि त्यांनी पहिल्यांदा जे सांगितलं 67ला, ते परत आल्यानंतर अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी जे भुसावळला भाषण केलं ते अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी तिथं सांगितलं तुम्ही निग्रोची, त्यांनी त्यावेळेस निग्रो हा शब्द वापरायचे, आता ब्लॅक लिटरेचर, त्यावेळेस निग्रो साहित्यासारखं तुम्ही लिहा, बंडखोर लिहा, तुम्ही लिहित राहा. ज्याला सौंदर्य आपोआप, सौंदर्य शास्त्र त्याच्यातून आपोआप निर्माण होईल. आणि म्हणून मला वाटतं प्रई सोनकांबळे सारखे, यशवंतराव सुखराम हिवराळे असतील, तिथे यशवंतराव असतील, खूप लोक होते तिथे मिलिंदच्या. आणि संबंध त्याच्यामध्ये मबी चिटणीस सर, रायमाने सर संबंध, आणि लोखंडे वगैरे सगळं जो मिलिंद साहित्य सभेचा परिषद होता त्यातून अस्मिता पुढे त्याचा आस्वाद ही त्यांची मोठी गोष्ट आहे. आणि दलित साहित्याच्या निर्मितीला जे चाकपटणं होतं, म्हणजे चाकपटणं म्हणजे चळवळ होती, परंतु त्याला एक वैचारिक अधिष्ठान मिळालं ते डॉक्टर वानखेडे यांच्या त्या चर्चेमुळे. आणि 69 साली मराठवाड्याच्या दिवाळी अंकामध्ये जी चर्चा आहे, म्हणजे त्याच्यात भालचंद्र नेमाडे, बाबूराव बागोल, दया पवार, अगदी सगळे कुसुमाग्रजांपासून सगळ्यांचं असं तिथे हे नवी चिटणीस, हे सगळे लोक, त्यांच्यातून त्यांनी जे वैचारिक अधिष्ठान दिलं आणि त्याला आकार दिला. आणि त्याच्यातून मला वाटतं दलित पॅंथरचा विचार हा आलेला आहे. वानखेडे सरांनी नामदेव रसाळच्या विद्रोहामध्ये जेम्स बॉल्डून विषयी लिहिलं. त्यांनी अनेक हे लिहिलं. त्यांना अनेकदा म्हणायचं तुमचे लेख द्या, संबंध लिहिले. ते मला म्हणायचे मी दोस्तोवस्कीवर लिहायचं. आणि संबंध त्यांचं भाषण जे आहे शेवटचं 76चं नागपूरचं साहित्य संमेलनाचं, बेजबाबदार लेखकांची सत्ती संपलेली आहे. म्हणजे आज ज्या काळात जी बीज रोवली जात होती त्या बीजाचं आज जे आपल्याला फळ दिसतंय, आणि एक सांस्कृतिक दहशत, राष्ट्रवादाच्या नावाखाली एक सांस्कृतिक दहशतवाद उभा करून संबंध आंबेडकरी आणि संविधानिक मूल्यांना जो प्रकर्षाने यशवंतरावांनी मांडला त्याचं आज कुठेतरी पायमल्ली होताना दिसते. आणि म्हणूनच डॉक्टर वानखेडेंचे विचार किती दूरदर्शी, दूरगामी आणि चिरस्थायी आणि आंबेडकरी निष्ठेने भरलेले होते, विचाराने भारवलेले होते. एक बुद्धाच्या निष्ठेने, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाचे हे दिसून येते. आणि म्हणून आज खरं चळवळीचं आपण हे करतो, आज त्याचा अकॅडमिक अंगाने हे करतो, परंतु त्या काळातली गरज होती आणि आजही तीच गरज आहे की विद्रोही वाङ्मय लिहा. विद्रोही वाङ्मय लिहा म्हणजे काय, त्यांचं काय, विद्रोही वाङ्मय लिहा म्हणजे प्रस्थापित मूल्य जी साहित्यिक आणि वाङ्मय जी आहेत आणि संबंध सांस्कृतिक मूल्याने त्यांना वेढलेले आहे ती झुगार देऊन तुम्हाला अभिप्रेत असलेलं एक परिवर्तनवादी, आपल्याला आपण परिवर्तनवादी लोक आहोत, आपण आपल्याला समरसतावादही नको, अभिसरण नको, सामाजिक समरसता नको, सामाजिक अभिसरण नको, आपल्याला सामाजिक परिवर्तन पाहिजे. आणि ही बाबासाहेबांची भूमिका होती. आणि हे डॉक्टर वानखेडे ही सामाजिक परिवर्तनाचे पुरस्कर्ते होते. टोटल चेंज म्हणजे नुसतं बरोबर मलमपट्टी नाही, एक सामाजिक बाबासाहेब आंबेडकरांनी इथली धर्मचिकित्सा, आजकाल धर्मचिकित्सा केली लोक इतके संवेदनाशील झालेले आहेत. धर्मचिकित्सा ही करणं म्हणजे काही देशद्रोह होत नाही.
डॉक्टर मनोहर सर, तुम्ही जी काही मगाशी मनोगत म्हणून भूमिका मांडली या एकूणच वानखडे सरांच्या विषयी, तर वानखडे सरांचं एकूण समाजाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता त्या काळातला, हे 50चं दशक आहे खरं म्हणजे 50 ते 70च्या दशकातला हा कालखंड आहे. तेव्हा आपल्याकडे अनेक प्रकारच्या पारंपरिक गोष्टी होत्या, अनेक प्रकारचे प्रभाव होते, जातीयता प्रचंड होती. अशामध्ये एक प्रकारचा रॅशनल पॉइंट ऑफ व्ह्यू वानखडे सरांनी घेतला आणि मिलिंद महाविद्यालय तेव्हा काही एका जातीचं महाविद्यालय नव्हतं. खरं म्हणजे मराठवाड्यातलं पहिलं महाविद्यालय असल्यामुळं अनेक जातीचे, अनेक धर्माचे विद्यार्थी या ठिकाणी होते. अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज एकत्र ते घ्यायचे आणि मुलांना घडवण्याचं काम ते करायचे. त्यांनी एका ठिकाणी असं म्हणलं की मुलांचं मानसशास्त्रीय जडणघडण मी करण्याचा प्रयत्न केला. आणि मनोहर सर, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. तर काही प्रयत्न जे वानखडे सरांनी केले मुलांना घडवण्याचे, याविषयी थोडंसं भाष्य करा जेणेकरून आमच्या तरुण मुलांना उपयोगी पडेल. मी जेव्हा मिलिंदमध्ये गेलो त्याच्या आधीच डॉक्टर मोना वानखडे प्राचार्य होते आणि मला हे माहित आहे की त्यांच्या प्रभावातून केवळ इंग्रजी भाषेचं उच्चारण नव्हे, इंग्रजी भाषेचा अभ्यासच नव्हे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व हे एवढेच त्यांचे प्रभाव नव्हते, तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनावर एक नवं विचार विश्व, एक नवा डिस्कोर्स त्यांनी बिंबवण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की माझ्याही आधी डॉक्टर B.R. कांबळे, N.D. कांबळे, माफो गांजरे अशा प्रकारचे अनेक विद्यार्थी होते. आणि माझ्या काळामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये वामन निंबाळकर, सुखराम हिवराळे, योगीराज वाघमारे अशा प्रकारचे, प्रेई सोनकांबळे अशा प्रकारचे विद्यार्थी होते. आणि मी मिलिंद मधून बाहेर गेल्याच्या नंतर सुखदेव थोरात आणि आपले V.B. तायडे अशा प्रकारचे अनेक विद्यार्थी मिलिंद मधून घडलेले आहेत. पहा, मला हे सांगायचं आहे की डॉक्टर मोना वानखड्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या विचार विश्वाचा प्रभाव असा पडला की ही सगळी मंडळी ते ज्या परंपरेत जन्माला आले होते आणि जगत होते त्या परंपरेच्या बर्लिनच्या भिंती तोडून ही मंडळी नव्या नव्या क्रांतिकारी वातावरणात आली, त्यांची जीवनं बदलली. कुठेतरी गावामध्ये एखाद्या दारिद्र्यामध्ये गरिबीमध्ये जन्माला आलेली मुलं फार फार इंग्रजी बोलायला लागली. पण इंग्रजी नुसती फार फार बोलायला लागली नाही, तर आधुनिक विचार, समाज परिवर्तनाचा विचार बोलायला लागली. हे मला वाटतं प्रामुख्याने मोना वानखडेंच्या व्यक्तिमत्वामुळे शक्य झालेलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व हे तुम्हाला तर तुम्ही काय विचारतायत का आणखी? नाही, तुम्ही बोला. तुम्ही चांगला मुद्दा मांडला तो की ज्या मुलांना भाषा कशी बोलावी हेच मुळात त्यांच्या डोक्यात कन्फ्युजन होतं. अशा मुलांना किंबहुना त्यांना व्यक्त होण्यासाठी तयार करणं, हे जे वानखडे सरांनी केलं हे अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचं आहे. आणि तुम्ही त्याच्यात होतात त्याचा आम्हाला अतिशय मोठा आनंद आहे. आणखी कशी काय प्रयोग केले त्यांनी सांगा. काय होतं माहितीये का, वानखडे साहेब हे सारखे बोलत असत, लिहित असत पुढच्याही काळात आणि त्याही काळामध्ये. तर त्यांच्या या वैचारिक विश्वाचा प्रभाव, विचारांचा प्रभाव काय होतं, प्रत्येक गोष्ट त्या प्राध्यापकाने किंवा डॉक्टर वानखडेंनी सांगितलीच पाहिजे असं नाही. वानखडे सरांना बघणे हा सुद्धा एज्युकेशनचाच भाग होता. क्या बात आहे. वानखडे सरांचे विचार ऐकणे हा स्वतःच नव्यानं क्रिएशन करण्याचा भाग होता. पुढे जेव्हा वानखडे साहेब 62 मध्ये ते अमेरिकेला गेले आणि 66 मध्ये आले, त्यावेळेला त्यांनी काय काय केलं आपल्याला माहिती आहे. हे नवे लोक लिहित आहेत,
मला एक मुद्दा प्रामुख्याने इथं सांगितला पाहिजे की अनेक लोक अगदी शंकरराव खरे किंवा बाबूराव बागुल किंवा अनेक लोक लिहित होते, आमच्यासारखी नवी मुलं लिहित होती, त्यांच्या पद्धतीने लिहित होती. पण या सगळ्या लेखकांच्या, या सगळ्या विश्वाला जसं भारताला संविधानानं एक सूत्र दिलं ऐक्याचं, विकासाचं, तशा प्रकारचं सूत्र वानखडे साहेबांच्या विद्रोहाच्या सौंदर्यशास्त्रानं या सगळ्या लेखकांच्या वाङ्मयाला एकजुटीचं सूत्र दिलेलं आहे. ही सगळी चळवळ संघटित करण्याचं काम, ती चळवळ होतीच, माणसं लिहित होतीच, पण या सगळ्या प्रतिभांना, या सगळ्या प्रज्ञावंतांना एकत्र करून त्यांना गुंफण्याचं आणि एक सूत्र देण्याचं आंबेडकरी विचाराचं, सौंदर्यशास्त्राचं हे काम प्रामुख्यानं वानखडे साहेबांनी केलं. आपल्याला हे सांगितलं पाहिजे उत्तमराव की ही ताकद केवळ वानखडे साहेबांमध्ये होती, तुमच्याही काळात आणि त्या आधीच्याही काळात. इतर कोणामध्ये ती ताकद नाही आहे त्या काळामध्ये, एकूणच महाराष्ट्रामध्ये नाही आहे, एकूणच औरंगाबादच्या किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कोणाही माणसामध्ये ही ताकद नाही. याचं कारण तुम्हाला माहित आहे, निग्रो साहित्याचा अभ्यास केला म्हणजे मनुष्य मोठा होतो असं नाही किंवा क्रांतिकारी होतो असं नाही. वानखडे डोक्यात आंबेडकर घेऊन अमेरिकेला गेले होते आणि परत आले तेव्हा बाबासाहेबांसोबत त्यांनी निग्रो साहित्याचा विद्रोह आणि क्रांतिकारकता आणली होती. ही जर गोष्ट आपण लक्षात घेतली तर वानखडे साहेबांनी या महाराष्ट्राला काळाच्या संदर्भात आणि एकूणच जी मराठी साहित्यिक आणि कलावाद आणि ही सगळी मंडळी सांगतायत ते फेकून द्या. ते तुम्हाला नष्ट करणारं त्यांचं वाङ्मयाचं तत्वज्ञान, तुम्हाला नष्ट करणारं त्यांचं जीवनाचं तत्वज्ञान आहे. तुम्ही आता हे नवं तत्वज्ञान स्वीकारा. बुद्धात त्याच्यामध्ये आहे, बाबासाहेब त्याच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर मी आपल्याला हे सांगतो उत्तमराव, लोकायत त्याच्यामध्ये आहेत. ही सगळी परंपरा विजिडाची आपली परंपरा आहे आणि मना वानखड्यांच्या व्यक्तिमत्वामुळे, त्यांच्या व्यक्तिमत्वातील ह्या सगळ्या आविष्कारामुळे वेळोवेळीच्या विद्यार्थ्यांच्या मनावरती अशा प्रकारचा एक वेगळा आधुनिक संस्कार, क्रांतीचा संस्कार होत असे आणि त्यामुळे वाङ्मयीन चळवळ ही मुलींमधून सुरू झाली, पण त्या चळवळीचं स्वरूप क्रांतिकारी होतं, नवा पर्याय देणारं होतं जीवनालाही आणि साहित्यालाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. महत्वाची भूमिका होती आणि दलित साहित्याचं एकूण वैचारिक मंथन ज्या प्रकारे चालू होतं त्याच्यावर तुम्ही अतिशय चांगलं भाष्य करत. बरोबर आहे. यशवंतराव मनोहराने जे सांगितलं, वानखडे सरांच्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकरांचं क्रांतिकारी विचारच होते संबंध आणि त्या विचारातून एक परिवर्तनवादी, ज्याला संवेदनशील परिवर्तनवादी संवेदनशीलता म्हणतात, असं डॉक्टर साहेबांचं मन होतं. आणि त्यांचा अभ्यासही इंग्रजी वाङ्मयाचा खूप होता. म्हणजे संबंध तिथल्या त्यांनी जेम्स मॉर्लिन सांगत होतो की नामदेव ढसाळच्या विरुद्ध जेम्स मॉर्लिनवर त्यांनी लिहिलं होतं फायर द नेक्स्ट टाइम याच्यावर, लॉर्ड एडिसन अत्यंत निग्रो याच्यावर आणि त्यावेळच्या ब्लॅक लिटरेचरवर. आणि तो संबंध क्रांतिकारी मिलिंदच्या परिसरामध्ये त्यांनी तो रोवला. मुलं लिहित होती, लादत होती लिहायला, कसं आपलं अनुभव कसे मांडावेत. परंतु मिलिंदने त्या परिसराने तिथल्या एका क्रांतिकारी विचाराने आणि सगळ्या तिथल्या विशेषतः वानखडे सरांच्या पुरस्काराने संबंध ते विद्यार्थी लिहायला लागले. मला वाटतं हस्तलिखितातून, मिलिंदचं वार्षिक असतील त्याच्यातून, आणि त्याच्यातून अनेक साहित्यिक निर्माण झाले. आणि आज वानखेडे सरांनी जे सांगितलेलं आहे संबंध मीच आणि विद्रोही लिहा, ती परंपरा सुरू झाली. संबंध वैचारिक अधिष्ठान, मी 3 गोष्टी फार महत्वाच्या मानतो दलित साहित्य चळवळीत. एक ती चर्चा, अस्मितामधली चर्चा, मराठवाड्यामध्ये चर्चा, आणि 1971 साली झालेलं महाडला बाबूराव बागुलांचं भाषण.
त्याच्यामध्ये त्यांनी विद्रोह, नकार आणि विद्यानिष्ठा ही त्रिसूत्री दिली. परंतु ही त्रिसूत्री ही आणि बाबूरावांचं आणि वानखेड्यांचं वैचारिक सख्य हे फार जवळचं होतं. त्यांच्या सूरच्या संदर्भात किंवा आणखीन या संदर्भात बाबूरावांच्या विद्रोहावर मी लिहिलं त्याच्यावर, बाबूराव बागुलांच्या विद्रोहावर ते खूप खुश होते. म्हणजे एक विद्रोही आणि कुठेतरी परिवर्तनवादी साहित्य जिथे जळजळीत शब्दामध्ये एक बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे त्यांचा व्हायलन्सचा विचार नव्हता, असा एक नकारात्मक विद्रोह नव्हता त्यांचा, एक सकारात्मक विद्रोह होता की बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली समाज रचना ही घडली गेली पाहिजे. तो विचार एक वैचारिक बंड होतं ते महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं, भारतीय साहित्यातलं म्हणजे एक मोठं नाव वैचारिक बंडाचं म्हणजे डॉक्टर म.ना. वानखेडे. संबंध जगामध्ये आज दलित साहित्याचं, आता दलित साहित्य हा शब्द किंवा आंबेडकरी साहित्य मी काय त्याच्याबद्दल त्या विषयात जात नाही. दोघांच्या प्रेरणा ह्या आंबेडकरी आहेत आणि त्याच्यातून एक जागतिक वाङ्मयाला, एक जागतिक स्तराला एक नवीन आयाम मिळाला. सगळं वाङ्मयाचा चेहरा मोहरा बदलत चालला. म्हणजे ही जी मक्तेदारी होती संबंध म्हणजे भारतीय साहित्यामध्ये जी मक्तेदारी होती त्या मक्तेदारीला आव्हान विद्रोहाच्या स्वरूपात हे वानखेडे यांनी दिलेलं आहे आणि ते फार मोठं योगदान आहे. म्हणजे खरं म्हणजे ते फार लवकर गेले, वयाच्या 54व्या वर्षी फक्त त्यांना आयुष्य मिळालं त्यांनी. आणि त्यांचं ते शेवटचं म्हणजे नागपूरच्या भाषणाचा उल्लेख करत होतं, ती 42 लेखकांची सत्ती संपलेली आहे, ती भाषणं घ्या किंवा त्यांच्या अगोदरचे हे फार महत्वाचे मुद्दे त्या काळात. आज आपल्याला ते बोलताना अगदी सोपे वाटतात, आपण सहज बोलून जातो, परंतु त्या काळात हे विचार मांडणं 50-45 वर्ष अगोदर हे विचार मांडणं हे खरोखरच वानखेडे साहेबांचं फार मोठं पण होतं. आणि एक क्रांतदर्शक आणि क्रांतिकारी वळण, विद्रोही वळण त्यांनी आंबेडकरी विचाराला दिलं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जो वैचारिक क्रांतिकारक वारसा होता तो त्यांनी कृतिशीलपणे साहित्यात आणि सांस्कृतिक क्षेत्रात आणलेला आहे. याच्यामध्ये वानखेडे सरांचं योगदान फार मोठं आहे. मी त्यांना 67 साली पहिल्यांदा पाहिलं, मी कॉलेजमध्ये होतो. 67 साली ते मुंबईत आले, त्यावेळेस अगदी त्यांनी अन्याय अत्याचार ठराव आला त्यांनी मांडला होता. म्हणजे त्या तडफेने म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला आणि व्यक्तिमत्व म्हणजे विश्वनाथ मनोहरांनी सांगितलं ना, बघणं देखील हे म्हणजे त्यांचे. आणि मला तर मी खरं म्हणजे आपल्याला शब्द वापरतोय पण अनेक आम्हाला म्हणजे बाबूराव बागुल, मी आणि म्हणजे सातत्याने चर्चा मुंबईतच राहत असल्यामुळे अनेक लोकांनी त्या ग्रंथात बऱ्याच त्यांच्या गोष्टीविषयी थापा मारलेल्या आहेत. एका ज्येष्ठ लेखकाने तर लिहिलेलं आहे की त्यांचा हात धरून त्यांना समुद्रावर फिरायला घेऊन जायचं. वानखेडे साहेब कोणाचा हात धरणारे व्यक्तिमत्व नव्हतं, एक स्वतंत्र आणि एक व्यक्तिमत्व होतं. मला वाटतं वानखेडे सरांच्या या स्मृती दिनानिमित्त इतकं बोलणं आणि नव्या पिढीला आज खरंच त्यांच्या विचारांची एक सांस्कृतिक, मगाशी राहिला मुद्दा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली आणि तो सांस्कृतिक दहशतवाद पसरवला जातो आणि एक संविधानाच्या विरोधी मूल्यांचा जो आज एक प्रचार केला जातोय किंवा जी बाबासाहेब अभिप्रेत असलेली समाज व्यवस्थेला खीळ घातली जाते. एक जीवन मूल्य बदलण्याचा संविधानाने दिली तो प्रयत्न होतोय. भारतीयत्व जे दिलेलं आहे ते नष्ट करण्याचा प्रयत्न होतोय. बाबासाहेबांनी आणि वानखेडे साहेबांच्या विचार वाङ्मयीन विचार हा संबंध एक भारतीयत्वाचा आणि संबंध सामान्य माणसाचा एक राष्ट्रीय रेखात्मध्ये जर म्हटलं तरी चालेल, परंतु सामान्य माणसाला एक संविधानिक च्या रूपानं त्याला एक सन्मानाचं जीवन जगण्यासाठी त्यांना एक जी विचारधारा दिली होती त्या विचारधारेचा तो विचार होता. त्यामुळे मगाशी अनेक चर्चेत चांगल्या म्हटलं हा दलित बौद्ध आणि याचा विचार नव्हता, हा भारतीयत्वाचा आणि राष्ट्र उभारणीचा जो बाबा संविधानिक मूल्याला अभिप्रेत होता तो उभारण्याचा प्रयत्न साहित्यातून आणि वाङ्मयीन क्षेत्रात करणारे वानखेडे साहेबांचं योगदान खूप मोठं आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. खरं म्हणजे या ठिकाणी मला आणखी एक मुद्दा ऍड केला पाहिजे की वानखेडे साहेबांनी काही अतिशय चांगले मॉडेल्स त्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न केला. याचं उदाहरण म्हणजे की वानखेडे सरांनी त्या काळात राल्फ एलिसन असेल, जेम्स बॉल्डविन असेल किंवा आणखी अनेक प्रकारचे महत्वाचे ब्लॅक रायटर असतील, त्याला आपण आफ्रिकन अमेरिकन म्हणतो, यांची समीक्षण करून कशा प्रकारचं समीक्षण लिहायला पाहिजे हे सुद्धा मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि औरंगाबाद सारख्या शहरामध्ये त्यांनी त्या काळामध्ये
ब्लॅक लिटरेचरवर तशी व्याख्यानं साहित्य परिषदेमध्ये घेतली आणि लोकांना हे कशा प्रकारचं साहित्य आहे हेही सांगण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की केवळ बोलणं नाही तर कृतीमधून ते दाखवून देणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं काम सरांनी केलं. दुसरी गोष्ट, विद्रोही साहित्याची भूमिका मांडताना आपलं सौंदर्यशास्त्र सुद्धा कशा प्रकारचं असावं, त्याचा आधार कोणता असावा आणि ते कसं पुढे घेऊन जावं हे सरांनी अनेक ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की आमच्या वंदना महाजन मॅडम सौंदर्यशास्त्राच्या मुद्द्यावर आल्या होत्या आणि वेळेच्या अभावी त्यांना मला थोडंसं खंडित करावं लागलं. त्यांना या संदर्भात जर काही बोलायचं असेल तर मी त्यांना विनंती करेन की आपण आपला मुद्दा या ठिकाणी मांडू. हा, एकंदरीतच आता यशवंत मनोहर सरांनी आणि अर्जुन डांगे सरांनी जी चर्चा केलेली आहे त्या अनुषंगाने एक मुद्दा प्रकर्षाने आपल्याला जाणवला की डॉक्टर म.ना. वानखेडे यांना तसं कमी आयुष्य मिळालं. म्हणजे वयाच्या 53-54व्या वर्षी बहुतेक ते गेले. आणि खरं म्हणजे हा आयुष्याचा एक असा टप्पा असतो की याच्यानंतर जे काही वेगळं लिहिणं किंवा वेगळ्या पद्धतीने काही भूमिका पुढे येणं याची प्रक्रिया घडत जाते. पण ती वानखेडे सरांच्या बाबतीत त्यांचे अनेक जे प्रकल्प आहेत ते त्यांच्या तब्येतीच्या कारणाने आणि नंतर ते गेल्यामुळे ते प्रकल्प तसे त्यांना तडीच नेता आले नाही. पण मुख्यतः मिलिंद महाविद्यालय आणि त्यांचं प्राध्यापक असणं, आणि आता खरं म्हणजे प्राध्यापक हा असा एक व्यवसाय आहे की तिथे प्राध्यापक आणि भाषेचा प्राध्यापक, मग ती भाषा कोणती असो, की तो भाषेचा प्राध्यापक ज्यावेळेस वर्गात शिकवतो तर तो समीक्षाच करत असतो. आणि ह्या पद्धतीने म्हणजे यशवंत मनोहर सरांनी आता जे काही आपल्याला वानखेडे सरांचे अनुभव सांगितले त्या अनुभवातून त्याचा आपल्याला प्रत्यय येतो आहे की वानखेडे सरांचं व्यक्तिमत्व कसं होतं किंवा ते कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अप्रोच होत होते आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवत होते. आता ह्या अनुषंगाने मला एक मुद्दा जो याला जोडायचा आहे तो मुद्दा असा आहे की एकंदरीतच आपण पुरुष सत्ताक मानसिकतेविषयी जी काही एक मांडणी झाली आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या भूमिका राहिलेल्या आहेत तर त्या सगळ्या भूमिका आणि पुढे मग स्त्रीवादाची जी मांडणी आली. आता निग्रो साहित्य किंवा ब्लॅक लिटरेचर जे आहे त्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे निग्रो स्त्रियांनी जी साहित्य निर्मिती केली किंवा त्या स्त्रियांनी ज्या भूमिका घेतल्या हा त्याच्यातला एक अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. आणि मग स्त्रीवादाच्या मांडणीला जे एक टोकदारपणा आला किंवा वंशवादाच्या मुद्द्यावर परत जी एक वेगळी मांडणी पुढे आली ती मांडणी ते परत दलित स्त्रीवादाची मांडणी, बहुजन स्त्रीवादाची मांडणी या अनुषंगाने विशिष्ट विचारधारा. तर ह्या विचारधारांना जवळच्या असणाऱ्या विचारधारा कोणत्या असतात आणि त्या जवळ असणाऱ्या विचारधारांशी जोडून घेणं हा जो काही एक भाग असतो तर त्या मुद्द्यात सुद्धा आपल्याला हे जाणवतं की मुख्यतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली मांडणी आणि हिंदू कोड बिलापर्यंतच त्यांचं सगळं जे कार्य होतं ते कार्य आणि त्याच्यामध्ये मग तिथे स्त्रीवाद किंवा स्त्रीमुक्ती आणि त्या अनुषंगाने जी काही मांडणी झालेली आहे तर त्या मांडणीला ही सगळी जोड मिळणं आणि त्याच्यातून फुले आंबेडकरी विचारधारा ते स्त्रीवादी विचारधारा असा एक विचार जर आपण लक्षात घेतला तर मग त्याची सांस्कृतिक चिकित्सा आणि साहित्यिक चिकित्सा जी म.ना. वानखेडे, बाबुराव बागुल किंवा असंख्य नावं आता इथे पुढे आली की दलित चळवळीतल्या वेगवेगळ्या लोकांनी ज्या पद्धतीची मांडणी केली तर त्या मांडणीला जोडून हा जो विचार आहे तो आपल्याला कशा पद्धतीने पुढे नेता येऊ शकेल हाही एक मुद्दा आपल्याला अधोरेखित करता येऊ शकतो. आणि साहित्य विचार किंवा सौंदर्यशास्त्राचा जो काही मुद्दा आहे ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने दलित साहित्याचं जे सौंदर्यशास्त्र आहे किंवा कॉम्रेड शरद पाटील यांनी त्याला अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र असं म्हटलं आणि मग अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राची मांडणी करण्याचा काही एक प्रयत्न त्यांनी केला. यशवंत मनोहर सर त्याला आंबेडकरी सौंदर्यशास्त्र असं म्हणतात. आणि अगदी व्याख्यांच्या बाबतीमध्ये जे डांगळे सर आता म्हटले की दलित साहित्य, आंबेडकरी साहित्य, फुले आंबेडकरी साहित्य किंवा बौद्ध साहित्य या पद्धतीने जरी विचार होत असले तरी सुद्धा याची मूळ प्रेरणा जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातच आहे. आणि मग इथून सांस्कृतिक विचार आणि साहित्यिक विचार मांडत असताना सौंदर्यशास्त्राच्या ज्या काही आंबेडकरी संकल्पना आहेत त्या संकल्पना
त्यांचा जो सुतोवाच आहे तोही आपल्याला डॉक्टर वानखेडे यांच्या मांडणीमध्ये दिसतो आहे. आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे आता आमची जी पिढी आहे ती अर्थातच नंतरची पिढी आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक अभ्यासक म्हणून आता ह्या सगळ्या भूमिका ज्या आपल्या समोर आहेत तर ह्या भूमिका पुढे घेऊन जात असताना पुढच्या काळामध्ये म्हणजे अगदी स्त्रीवादी साहित्याचा सौंदर्य विचार आहे की भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये या सौंदर्य विचाराची जर मांडणी करायची असेल तर ती मांडणी करत असताना बुद्धिझम आणि फुले आंबेडकरी विचार हा तत्वविचार स्वीकारूनच नक्कीच आपल्याला पुढे जावं लागेल. तर ह्या अनुषंगाने हा मुद्दा जरा मला वाटतं कांगळे सर काहीतरी बोलतात. येस सर. नाही एक विचारवंत एक क्रांती दर्शक असा दिग्दर्शक असा एक नेता पण वानखेडे साहेबांचं माणूस पण फार मोठं होतं. यशवंत मनोहराच्या लेखातून मला ते जाणवलं काही. मला स्वतः खूप त्यांचे अनुभव येत आहेत. मी विद्यार्थी त्या काळात 77, 78, 76 त्या काळात वाङ्मयीन याच्यात वावरताना माझा दलित साहित्य एक अभ्यास हे पुस्तक प्रकाशित करताना त्यांनी फार मदत केली मला. त्यांनी माझ्या छावणी अध्येला प्रस्तावना लिहायचे पण ते म्हणाले मी आजारी लिहायचो. आणि सगळ्यात मला भावलेली गोष्ट म्हणजे मी त्यांना घरी बोलवलं होतं. कमलेश्वर, बाबूराव बागुल वगैरे येणार होते आणि म्हटलं सर तुम्ही पण या वानखेडे. तर ते घरी बस त्या सरकारी गाडी वापरली नाही त्याने मोटारी. तिथून आता मंत्रालयातून चेंबूरचं अंतर तुम्हाला माहित असेल. बसने मी माणूस पाठवला होता माने नावाचा. त्याच्या म्हणाले आपण बसने जाऊ मी सरकारी गाडी घेणार नाही. त्या अनेक गोष्टी आहेत त्यांच्या. आणखीन तुम्हाला त्यांच्या किती शिस्तबद्ध होते. पब्लिक सर्व्हिस कमिशनचे ते अध्यक्ष होते. मंत्रालयाच्या समोर ते राहायचे. मी बसलेलो असताना भाऊराव चर्चा दलित साहित्य संस्थेची एक मुख्यमंत्र्याचा फोन आला. शंकरराव चव्हाण होते की वसंतराव तर मला आठवत नाही. आणि काही नावं दिली त्यांनी ती याची पब्लिक हे ते. पण तर गेल्यानंतर ते झाल्यानंतर फोन ठेवलं त्याने ती चिठ्ठी फाडून टाकली. अरे आम्ही म्हटलं मुख्यमंत्र्याचा फोन आणि म्हणे मी अशा लोकांना जर हे केलं जर कष्ट करून जे विद्यार्थी ग्रामीण भागात कष्ट करून अभ्यास करून मोठे परीक्षा पास होऊ बघतात त्यांच्यावर अन्याय होईल ना. अशा लोकांना सेवेत आणण्यापेक्षा अशा कष्ट करून आणि प्रामाणिक लोकांना सेवेत आणलं पाहिजे. हे त्यांचं माणूस म्हणून आणि एक प्रशासक म्हणून म्हणजे यशवंतराव कॉलेजमध्ये पण एक प्रशासक म्हणून मी नव्हतो त्याचा विद्यार्थी पण त्याच्या ज्या गोष्टी ऐकल्या एक प्रशासक कसा असावा कॉलेजचा आणि शिस्तबद्ध कसा असावा हा देखील त्यांचा वैयक्तिक जीवनाचा एक भाग होता. आणि मला वाटतं चळवळीत याला देखील महत्व आहे आंबेडकरीचं. नक्कीच आहे. आपल्याकडे औरंगाबादला मनोहर झिलटे नावाचे आमचे इंग्लिशचे एक प्राध्यापक आहेत. त्यांनी मना वानखेडे सरांसोबत शिक्षक म्हणून काम केलं, सहकारी म्हणून काम केलं. त्यांनी असं लिहिलं की मना वानखेडे सर हे सुटाबुटात राहायचे. अतिशय टापटीप राहणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. परंतु ते घरून सायकलवर यायचे. त्यांनी मोटार गाडी नाही वापरली त्या काळामध्ये. म्हणजे हे मुलांमध्ये एक म्हणजे मिसळण्याचा भाग आपण वेगळे आहोत असं कुठे दिसून त्यांनी चांगलं जोपासण्याचा प्रयत्न केला. म्हणून मला असं वाटतं की हे मोठेपण त्यांचं जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि मला आणखी एक सांगायला पाहिजे या ठिकाणी की संशोधक म्हणून त्यांची एक फार महत्वाची भूमिका आहे. 60च्या दशकामध्ये जेव्हा ते अमेरिकेत गेले आणि त्यांना असं एक MA नंतर प्रश्न पडला की आपण कोणत्या विषयावर PhD केलं पाहिजे. आणि मग ते अनेक प्रकारचे सेमिनार्स त्यांनी अटेंड केले USA मध्ये. आणि मग त्यांना एका सेमिनार मध्ये जेव्हा वॉल्ट व्हिटमनच्या कवितेवर चर्चा चालू होती आणि त्यांनी तो ऐकला तेव्हा त्यांनी तो वॉल्ट व्हिटमनच्या कवितेमधला विचार जो की बराचसा भारतीय संस्कृतीला जवळचा आहे जैन वाङ्मय असेल किंवा वैदिक पिरियड मध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतील त्याच्याशी तो कोरिलेट झाल्यामुळं त्यांनी वॉल्ट व्हिटमन सारखा अतिशय महत्वाचा क्रांतिकारी कवी आपल्या संशोधनाचा विषय बनवला. आणि बुद्धिझम मधलं जे मेडिटेशनचं जे काही महत्वाचं एक तत्वज्ञान आहे ते आणि वॉल्ट व्हिटमनच्या कविता यांचं एक जवळचं नातं निर्माण करून त्यांनी आपलं संशोधन पूर्ण केलं. आणि तो अतिशय महत्वाचा एक शोध प्रबंध त्यांनी तिथं सबमिट केला. आणि मला असं वाटतं की काही दिवसात तो पुस्तक रूपाने आपण आणण्याचा प्रयत्न करू. पण त्याच्यामध्ये जे काही मांडणी केली ती वॉल्ट व्हिटमन हा अतिशय लोकशाहीवादी कवी होता. कोणत्याही प्रकारचे पॅरामीटर
कोणत्याही प्रकारची जबरदस्तीने कविता लिहिण्यासारखी जी काही बंधनं होती ती झुगारून देऊन माझी कविता ही माझ्या मनाप्रमाणे मी लिहीन. मला कुठल्याही प्रकारच्या नियमांची गरज नाही. मी कधी कधी माझी कविता पूर्ण पेजवर लिहीन, कधी माझी कविता ही 2 ओळीची असेल, कधी माझी कविता ही 4 ओळीची असेल, पण मला त्याच्यामध्ये मानवतेचा विचार महत्वाचा आहे हे त्यांना महत्वाचं वाटलं आणि म्हणून त्यांनी वॉल्ट व्हिटमनवर अतिशय महत्वाचं संशोधन केलं आणि ते डॉक्टर म्हणून भारतामध्ये परत आले. मला असं वाटतं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे की लोकशाहीचा विचार आणि मानवतेचा विचार हा त्यांनी कायम केंद्रीभूत ठेवला आणि म्हणून त्यांच्या मानवतेचा विचार हा मर्यादित न होता तो फुले, आंबेडकर, बुद्ध आणि या देशातलं मानवाच्या जीवनवादी जे काही तत्वज्ञान आहे त्याला अतिशय जवळून जाणार आहे, स्पर्शून जाणार आहे. आणि तो विचार खरं म्हणजे आमच्या पिढीला म्हणजे आता मनोहर सर तिथले विद्यार्थी होते किंवा 60, 70, 80 पर्यंतच्या अनेक लोकांना माहित होता. मी 78ला मिल कॅम्पसचा विद्यार्थी होतो 8व्या वर्गाचा, त्यामुळे मला थोडाफार तो विचार स्पर्शून गेला, परंतु पुढच्या पिढ्यांमध्ये तो तेवढा पर्क्युलेट झाला नाही सर. त्यामुळं मनोहर सरांनी अतिशय क्रांतिकारी काम केलं की या गौरव ग्रंथाच्या निमित्ताने हा विचार तरुण पिढीपर्यंत येण्याचं काम त्यांनी केलं. आणि मला असं वाटतं की हे पुस्तक जरी या ठिकाणी संपादित झालं किंवा या ठिकाणी त्याला पूर्णविराम दिला तरी ते पूर्णविराम झालं असं नाही. असे अनेक प्रकारचे लोक आताही मनोहर वानखेडे संदर्भात लिहिण्याची त्यांची इच्छा आहे आणि मला असं वाटतं की मनोहर सरांना होऊ शकतं याच्या पुढची आवृत्ती सुद्धा काढण्याची वेळ येऊ शकते कारण अनेक लोकांना आणखी त्याच्यात काहीतरी ऍड करायचंय. मला असं वाटतं याविषयी सरांच्याकडे काही आहे, त्यांना काही सांगायचं या ग्रंथाच्या विषयी. मनोहर सर. सरांचा माईक म्यूट आहे. सर माईक ऑन करा. ऐकायला येतं आता? हो येस. हा हा अत्यंत चांगली चर्चा अर्जुन डांगे आपल्या या बंधूंना आणि वंदना महाजन यांनी केलेली आहे. आणि मला असं स्वतःला वाटतं की डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी निग्रो साहित्यावर PhD केली. त्याचं सगळं श्रेय डॉक्टर मना वानखेडे म्हणजे असे मोठे मोठे विद्यार्थी त्यांनी घडवले. तो मुद्दा आपण थोडासा आता बाजूला ठेवू. आपला मुद्दा असा आहे की या कामाच्या नंतर हे काम काही परिपूर्ण झालं असं नाही आहे. याच्याही पुढे अनेक लोकांना डॉक्टर मना वानखेड्यांच्या विचारांसंबंधी एक नवं मंथन सुरू करायचं आहे. त्यांच्या आणखी नव्या आठवणी लोकांच्या मनामध्ये आहेत. त्या आठवणी त्यांची माणुसकी तेवढी मोठी होती हे सांगणाऱ्या या आठवणी आणि त्यांचा विचार आणखी केवढा सर्वव्यापी होता अशा प्रकारचं तत्वचिंतन करणाऱ्या लेखांचा विचार आपण करायला पाहिजे आणि हे काम पुढे नेलं पाहिजे. मी स्वतः काही दिवसापूर्वी बोललो की या पुस्तकाची एक नवी आवृत्ती किंवा या पुस्तकाचा दुसरा भाग आपल्याला करावा लागेल आणि तो केला जाण्याची गरज आहे. वानखेडे साहेबांचं काम हे असं आहे की ते संपलं असं कधी वाटणार नाही, ते सारखं सुरू राहावं असं वाटत राहील आणि त्यासाठी आपल्याला या पद्धतीनं काम करायला लागेल. आपण सगळ्यांचं सहकार्य मिळालं तर आपण सगळ्यांच्या वतीनं तुम्ही आम्ही सगळे मिळून हे काम पुढे नेऊ असं मला वाटतं. धन्यवाद. नक्की नक्की सर. नांगळे सर काहीतरी बोलताय. एक मिनिट बोलू का? हा सर. नाही नाही, तो ग्रंथ वगैरे फार चांगले म्हणजे यशवंतरावांनी जी भूमिका घेतली दुसरं आहे, परंतु आजच्या परिस्थितीचा विचार करताना वानखेडे सरांचे विचार गेले पाहिजेत. वाङ्मयीन संघर्ष सांस्कृतिक ह्याच्यात तो ग्रंथ बरोबर एक डॉक्युमेंटरी काढायचं. मुंबईत अशी एक बैठक झाली की त्यांच्यावर एक जीवनावर एक छोटीशी का होण्या डॉक्युमेंटरी अशी काढावी, चित्रफित ज्याला आपण म्हणतो अशी ती करण्यासाठी वानखेडे सरांच्या बाबतीत जे काही लोकांकडे फोटो आठवणी किंवा डॉक्युमेंटरीला उपयोगी असेल असं काही साहित्य असेल तर त्यांनी मला वाटतं
पुरवलं तर ती डॉक्युमेंटरी अधिक सकस आणि सघन होईल असं मला वाटतं. त्या निमित्ताने फक्त याच्यावरून मी अपील करण्यासाठी आणि लोकांना त्यांच्या सहवासात, आता यशवंतराव त्यांचं ते तर आहेतच, परंतु बाकीचे अनेक विद्यार्थी, त्यांचे नातेवाईक, त्यांचे विद्यार्थी, त्यांनी घडवलेला परिसर एक बरं का यशवंतराव, डॉक्युमेंटरी करणं एक असा सध्या विचार आहे. त्याच्या बाबतीत तुमच्यापासूनच तो आम्ही सुरू करणार आहोत. तर बोलतो एक संबंध लोकांना कळावं म्हणून एक सांगतो, त्यांच्याजवळ काही साधनं असतील, फोटो असतील, आठवणी असतील, ह्या जर शेअर केल्या तर आपल्याला ते अधिक आशयघन करता येईल. नक्की नक्की. येस येस. चांगलं आहे, खरं. त्यांचे बरेचसे नातेवाईक आहेत, त्यांच्याकडे काही त्यांचे फोटोज आहेत, काही आठवणी आहेत. त्यांचे बरेचसे नातेवाईक काही US मध्ये आहेत, UK मध्ये आहेत, औरंगाबादला आहेत, काही मुंबईला आहेत. तर त्यांच्याकडे आपण तसं संपर्क आपला आहे त्यांच्याशी. सरांचा सुद्धा अतिशय जवळून संपर्क आहे. त्यांच्याकडून जे काही उपलब्ध होईल ते आपण त्या वेळेस घेऊ आणि मग डॉक्युमेंटरीसाठी नक्कीच आपल्याला उपयोग पडणार. बरोबर सर? तर त्या सर्वांशी आपला संपर्क आहे. म्हणजे ते माझं पण त्यांच्याशी बोलणं झालं बऱ्याचदा. सरांशी तर ते आपण तशा प्रकारे करू सर, हरकत नाही. त्या पद्धतीने आपण विचार करू शकतो. मला असं वाटतं की या निमित्ताने आपली चर्चा अतिशय चांगल्या प्रकारे सकारात्मक झाली, नवीन दिशा आपल्याला मिळाली. याचं सर्वस्वी श्रेय मी यशवंत मनोहर सरांना देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं. खरं म्हणजे यशवंत मनोहर सर हे कधी वयानं म्हातारे होणार नाही, ते कायम चिर तरुण आहेत. काय तरुण आहेत आणि ते सारख्या अनेक लोकांची प्रेरणा आहेत. म्हणजे आणि ते अनेक लोकांना घडवतात. म्हणजे आता त्यांच्या परिसरात जे विद्यार्थी आहेत किंवा जे साहित्यिक आहेत त्या सगळ्या प्रत्येकात ते मोठं करण्याचा प्रयत्न करतात आणि या प्रयत्नातून सुद्धा अनेक लोक मोठे होणार आहेत. मी त्यांना याबद्दल मनस्वी धन्यवाद देतो आणि हे काम आपण सगळे मिळून असं पुढे नेऊ. याच्यामध्ये जी काय भर घालतात ती भर घालण्याचा प्रयत्न करू आणि खरोखरच अशा प्रकारचं काम होणं अत्यंत गरजेचं होतं. ते आपण या ठिकाणी केलं. आजची ही चर्चा आपल्याला बहुजन संघटकच्या वतीनं आमचे मित्र राहुल खांडेकर यांनी या ठिकाणी घडवून आणली. आपल्याला मला असं वाटलं की 1 तासच आपल्याला मिळेल, परंतु त्याने जवळपास आणखी अर्धा तास आपल्याला वाढवून दिला. त्याबद्दल मी राहुलचे मनपूर्वक आभार मानतो. राहुल आहे का इथे? राहुल, खरं म्हणजे राहुल उत्तमराव, येस अर्जुन डांगरेंच्या वतीनं, वंदना महाजनांच्या वतीनं आणि मी स्वतः आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या राहुल खांडेकरांना मनापासून धन्यवाद देतो. राहुल आलेल्या कार्यक्रमाच्या पुढच्या काही दिशा आहेत जे की मला किरण जाधव सर, यशवंत मनोहर सर म्हणाले की आपल्याला डॉक्युमेंटरी करताना याच्यातला काही अंश त्या ठिकाणी वापरायचा, तर तो आपण वापरू. तर मला असं वाटतं की बहुजन संघटकच्या वतीने राहुल काही बोलल्यानंतर मग सगळ्यांचा आभार मानेल. राहुल. ठीक आहे. सर्वांचे खरंच धन्यवाद. आपण खूप चांगली चर्चा या निमित्ताने या ठिकाणी घडवून आणली आणि आमच्या या नवीन पिढीला आपण खऱ्या अर्थानं डॉक्टर प्राचार्य मना वानखडे यांच्याविषयी माहिती दिली. खऱ्या अर्थानं एकूणच जर एक फीडबॅक जर म्हटलं माझ्या वतीनं तर दलित सौंदर्यशास्त्र किंवा आंबेडकरी सौंदर्यशास्त्रापासून ते आजच्या ज्या काही आपल्याला प्रेरणा दिसतात, म्हणजे आंबेडकरी जे साहित्य निर्माण झालं याची प्रेरणा जर खरी सुरुवात म्हटली तर खऱ्या अर्थानं मना वानखडे हे आहेत असं एकूण आपल्या या चिंतेतून जाणवलं. सर्वांचं सर्वात महत्वाचं म्हणजे कृतज्ञता ग्रंथाचं ज्यांनी संपादन केलं ते डॉक्टर यशवंत मनोहर, हे आजचं आंबेडकरी विद्यापीठ आहे आमच्यासाठी चालतं बोलतं, त्यांचं मी सगळ्यात पहिले या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी या कार्यक्रमात येऊन याविषयी चर्चा केल्याबद्दल. त्यानंतर अर्जुन डांगरे जे ज्येष्ठ विचारवंत तर आहेतच, परंतु या साहित्याला ज्यांचं साहित्य आम्ही वाचून मोठे झालो असे अर्जुन डांगरे सर यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. वंदना महाजन मॅडम ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मना वानखडे यांच्या साहित्य आणि व्यक्तित्वाची सुद्धा समीक्षा या ठिकाणी आमच्या समोर मांडली. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या म्हणजे आजच्या ज्या काही प्रेरणा आहेत आणि मना वानखडेंचं साहित्य हे बुद्धिझमकडे कसं आहे किंवा बुद्धिझमकडे जाणारं कसं आहे किंवा दलित साहित्य बुद्धिझमकडे कसं गेलं पाहिजे हे जे मना वानखडेंनी मांडलं याविषयी सविस्तर अशी चर्चा मांडली.
त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप आभार. आणि या सर्वांना जोडण्याचं ज्यांनी काम केलं या बहुजन संघटनेच्या या सिरीजसाठी ते म्हणजे डॉक्टर उत्तम अंबोरे यांचं सुद्धा आभार मानून हा कार्यक्रम या सर्वांच्या वतीने या ठिकाणी थांबवूयात आणि नवीन सुरुवात आपण करूयात. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जय भीम. सर्वांना थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.